बेधडक महाराष्ट्र पेजचे सर्व अरुण वाळुंज सर आत्ताच जॉईन झालेत. वेलकम सर. चला आपण आता ऑलरेडी 11:30 होऊन गेलेत. आपण लाईव्हला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम या फेसबुक लाईव्हसाठी ज्या ज्या लोकांनी जॉईन केलं आहे ह्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे बेधडक महाराष्ट्र या पेजचे जे सर्व संस्थापक आहेत अरुण वाळुंज सर, तर यांनी हा जो एक प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी ओपन केला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडं कसं आहे ना की खूप सगळे नवोदित कलाकार आहेत, ह्या सगळ्यांकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे, फक्त त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर अरुण वाळुंज सरांनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत खूप सगळे नवोदित कलाकार या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह येऊन गेलेले आहेत. तर अरुण सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढच्या सगळ्या लाईव्ह असतील किंवा याच्यानंतर एकदा पॅन्डेमिक सिच्युएशन गेल्यानंतर तुम्ही जे लाईव्ह कराल प्रेक्षकांसोबत समोर, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर अरुण वाळुंज सर हे वीरभूमीसाठी फोडणी हे सदर लिहित असतात. तर तेही खूप वाचण्यासारखं असतं. त्याचबरोबर विजय अंधारे सर, नंतर आपले कारभारी बाबर सर आहेत, यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर सगळी जी संयोजन टीम आहे यांचे खूप खूप आभार. आपल्यासोबत क्या बात आहे, माझे वडील संतराम झावरे हे पण जॉईन झालेत. त्यात सहर्ष स्वागत, खूप खूप धन्यवाद जॉईन केलेत. विवेक गोपाळे आमचे साडू ते पण ऑनलाईन आलेत. वेलकम, बेस्टलक म्हणतायत, धन्यवाद, मनापासून आभारी आहे. आमचे मित्र स्वप्नील मिरकुटे पण जॉईन झालेत. क्या बात मित्रा. बेलोटे बापू आमचे दाजी ते पण जॉईन झालेत, थँक्यू. संगीता ताई आमच्या खूप मोठ्या फॅन त्या पण जॉईन झालेल्या आहेत. स्नेहल मस्के जॉईन झालेली आहे, क्या बात. सगळे आता हळूहळू जॉईन होत आहेत. येस. तर हा जो विषय घेतला आहे तर याच्याबद्दल मी आधी 2 मिनिट थोडंसं तुमच्याशी बोलतो. ॲक्च्युली अरुण वाळुंज सरांसोबत मी ज्यावेळेस भारतामध्ये होतो तर त्याच वेळेस त्यांनी मला 2-3 वेळा विचारलं होतं की तुम्ही लाईव्ह प्रोग्राम कराल का प्रेक्षकांसमोर. पण त्यावेळेस काही कारणास्तव ते जमलं नव्हतं. तर त्यांचा मला मागच्या आठवड्यात फोन आला, म्हणाले की आपण आमच्या बेधडक महाराष्ट्र हे जे फेसबुक पेज आहे त्यासाठी तुम्ही लाईव्ह कराल का. म्हटलं नक्की करणार. आणि विषय कोणता घ्यायचा असं आमचा विचार सुरू होता. तर ते म्हणाले तुम्ही कवितांची एक मैफिल ठेवा. म्हटलं चालेल, कवितांची मैफिल आपण करू, पण सोबत आपले सध्याचे जे तरुण मंडळी आहेत तर ह्या मित्रांसाठी काय करता येईल किंवा त्या लोकांना काही मार्गदर्शन करता येईल का, हा एक विचार डोक्यात आला. आणि मी मग अरुण सरांसोबत एक विषय समोर ठेवला. तर तो होता की परदेशातील संधी. तर मग आम्ही फायनली हा विषय फायनल केला, परदेशातील संधी आणि सोबत कवितांची मैफिल. म्हणजे कसं आहे, ज्या मित्रांना परदेशातील संधी ह्या विषयामध्ये आवड असेल ते त्याच्यावरती फोकस करतील आणि सोबत जे काही असतील की ज्यांना कवितांमध्ये इंटरेस्ट आहे तर ते लोक त्याच्यावरती फोकस करतील. म्हणजे जे पण आपले जॉईन करणारे असतील प्रेक्षक, कुणी बोर होणार नाही. चला, अजून खूप सगळे लोक आपल्याला जॉईन करतायत. परिमल केळकर आमचे मित्र तेही जॉईन झालेले आहेत. विकास आडाव, क्या बात आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विकास आडाव हे जे आहेत आमचे साडू, यांनी 5 वर्षात कधी फेसबुक वापरलं नव्हतं, पण काल मी लाईव्ह येणार म्हणून त्यांनी खास फेसबुक डाउनलोड केलं आहे. खूप खूप धन्यवाद. चे मित्र अभिजित पलांडे आलेले आहेत, दर्शन पोखरकर आलेले आहेत, दीपाली खैरनर जाधव, क्या बात आहे ताई. ह्या ताई पण आमच्या इथे सिंगापूरला राहतात शेजारी, त्या पण लाईव्ह आलेल्या आहेत. ओके. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये कोविड पेंडेमिकमुळे सिच्युएशन खूपच खराब होत आहे. त्यामुळे सगळ्यांना अगोदर मी एक विनंती वजा सूचना करतो की सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सध्या ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण एवढंच करू शकतो. त्यामुळं
मी आशा करतो की सगळे आपल्या घरच्यांची स्वतःची काळजी घेत असाल. तर हा जो विषय आपण घेतला आहे, परदेशातील संधी, हा विषय घेण्यामागचा थोडासा संदर्भ मी तुम्हाला सांगतो. साधारण 1.5 वर्ष झालं मी आता सिंगापूरमध्ये जॉब करण्यासाठी आलेलो आहे. तर इथे आल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली, ही म्हणजे काय की आपले लोक, म्हणजे थोडक्यात जे मराठी लोक म्हणू शकतो, तर हे थोडेसे परदेशातील ज्या संधी आहेत तर याच्या बाबतीमध्ये थोडेसे अनभिज्ञ आहेत, किंवा त्यांना हवं असणारं गायडन्स म्हणा किंवा जे मार्गदर्शन गरजेचं असतं तर ते मिळत नाही. कारण एक गोष्ट मी तुम्हाला इथे नमूद करतो, ती म्हणजे ऑफिसमध्ये जो आमचा 80% जो स्टाफ आहे ना, तो हा जवळपास साऊथ इंडियन्स आहेत. तर त्यांच्या ह्या गोष्टीला आपण दाद दिली पाहिजे, कारण ह्या लोकांनी परदेशातील ज्या संधी आहेत ह्या खूप लवकर वेळेवर ओळखल्या, त्या दिशेने त्यांनी पावलं टाकले. एक गेला की सोबत काही रेफरन्स देऊन ते त्यांच्या मित्रमंडळी असतील तर त्यांना सोबत घेऊन येतात. तर हीच गोष्ट आपण का करू शकत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग ह्याच विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या तरुण मित्रमंडळींसाठी म्हणा किंवा अजून जे कुणी असतील की ज्यांना परदेशामध्ये काही करण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींसाठी काय करू शकतो, हा विषय होता. म्हणून मग मी हा विषय घेतलेला आहे. आणि 1.5 वर्षामध्ये आता मला जे पण काही अनुभव आलेले आहेत ते पण अनुभव मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि मला नक्कीच आशा आहे की आज जे पण मी तुमच्याशी बोलणार आहे त्याने जे सगळे वाचक आत्ता मला बघत आहेत, जे प्रेक्षक मला बघत आहेत, या सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांनाही या गोष्टी कन्वे करा. कुठे ना कुठे त्यांनाही त्यांच्या पूर्ण करिअर ग्रोथमध्ये कुठेतरी याचा नक्कीच फायदा होईल. क्या बात आहे, आमचे बंधू प्रसाद झावरे पण ऑनलाईन आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तर आपण आपल्या कार्यक्रमात थोडंसं पुढे जाऊया. काल मला संगीता गोपाळे यांनी एक विशेष फरमाईश केली होती. त्या म्हणाले की तुमची एक चारोळी माझी खूप आवडती आहे, त्याच चारोळीने तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करा. तर आज मी कार्यक्रमाची सुरुवात त्याच चारोळीने करतोय. ताई, तुमची फरमाईश मी पूर्ण करतोय. प्रसाद झावरे म्हणतायत खूपच छान, धन्यवाद भावा. चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण कवितांनी सुरुवात करूया, म्हणजे थोडंसं माहोल तयार होईल. गोपाळे प्रणव, मस्त काका, क्या बात आहे मित्रा, धन्यवाद. चला, तर जी फरमाईश होती ती मी पूर्ण करतोय. तर पहिली चारोळी मी तुमच्यासमोर सादर करतोय. कुणाचा रंग आणि दिसणं हीच जर प्रेमाची रीत असती, कुणाचं रंग आणि दिसणं हीच जर प्रेमाची रीत असती, तर सावळ्या विठोबा शेजारी रुक्मिणी कधीच दिसली नसती. तर ही एक चारोळी होती. संगीता गोपाळे म्हणतायत नक्कीच ताई, तुमची कविता मी सादर केलेली आहे तुमच्यासाठी. अजून एक चारोळी घेतो मी. थोडं चारोळीकडं जाण्यापेक्षा मी त्याच्या आधी थोडंसं तुमच्यावर कवितेशी बोलेल. मला खूप सगळे विचारतात की अरे म्हणजे काय तू IT मध्ये काम करतो आणि IT मध्ये असूनही तू कविता वगैरे हे सगळं जोपासलंय. तर मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यात अगोदर हे गोष्ट सांगायची की कविता म्हणजे काय, बरोबर? म्हणजे असं काही नसतं की ह्या फील्डमध्ये ही व्यक्ती काम करते किंवा त्या फील्डमध्ये ही व्यक्ती काम करते म्हणजे तुम्ही कविता करू शकत नाही, असं काही नसतं. कविता म्हणजे काय तर तुमच्या आजूबाजूला जे घडतंय त्या गोष्टींना अचूकपणे तुमच्या संवेदना जाग्यात ठेवून टिपणं आणि तुमच्या भाषेमध्ये त्याला व्यक्त करणं म्हणजे कविता. त्यामुळं कवितांना कधीही कुठल्या क्षेत्राचं, फील्डचं कुठलंही बंधन नसतं. त्यामुळं कविता करणे हा माझा पहिल्यापासून थोडासा छंद असल्यामुळं मी लिहित गेलो. आणि 2 वर्षापूर्वी माझा सहज सुचलेला हा एक चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला आहे. bookganga.com वरती नक्की जा आणि तिकडे सहज सुचलेलं असं सर्च करा आणि ते चारोळी संग्रह जो आहे तो नक्की सगळ्यांनी
ऑनलाईन ऑर्डर करा. क्या बात आहे. आमचे मित्र ऋषिकेश देशमुख पण ऑनलाईन आलेले आहेत. प्रशांत मोरे आमचे मित्र आहेत म्हणतात. एकदम कडक भावा. भावा धन्यवाद. हा पण आमचा एक आय टीतला मित्र आहेत. म्हणजे आय टीमध्ये असे खूप दर्दी रसिक आहेत, फक्त त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं असतं. संतोष कोठाळे आमचे साडू आलेले आहेत. अभिनंदन भावा. खूप खूप धन्यवाद भावा. शाश्वती वाढवणे झावरे म्हणतात मस्त. नागचंद ठाणगे म्हणतात सुपर. खूप खूप धन्यवाद. प्रसाद झावरे म्हणतात वा, विठ्ठल तुमच्या सदैव पाठीशी राहील. नक्कीच भावा, विठ्ठल सगळ्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे. मी पुढची एक चारोळी घेतो तुम्हा सगळ्यांसाठी. ही म्हणजे कसं आहे ना, ही जी चारोळी आहे ना, तर हे आपल्या आयुष्याचं सार आहे असं मी म्हणेल. खूप खूप साधं असतं, पण आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यात करायला चुकतो. तर ही एक चारोळी बघा. मन मोकळेपणाने जगून घ्यावेत समोर आलेले 4 टपोरे क्षण. मन मोकळेपणाने जगून घ्यावेत समोर आलेले 4 टपोरे क्षण. नाहीतर उगीच घुटमळत राहतं नंतर निसटलेल्या क्षणांभोवती वेडमन. अरुण वाळुंज म्हणतायत प्रेक्षक प्रेम कविता ऐकायची म्हणतात. नक्की नक्की वाळुंज सर, आपण सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या कविता घेणार आहोत. हळूहळू आपण आपल्या कार्यक्रमात जसं पुढे जाऊ तसं तसं आपण सगळ्या कार्यक्रमात ह्या कविता घेत राहू. आमच्या वहिनी साहेब सविता झावरे आलेल्या आहेत. व्हेरी नाईस भाऊजी, कीप इट अप. थँक्यू सो मच वहिनी, वेळात वेळ काढून तुम्ही आलात. संतराम झावरे, वेल बिगिनिंग इज हाफ डन. क्या बात, क्या बात आहे. अनिल उदावंत सर पण आमचे आलेले आहेत. अभिनंदन म्हणतायत. खूप खूप धन्यवाद उदावंत सर. वैशाली कोठाळे म्हणतायत खूप सुंदर. समृद्धी सुर्वे आलेल्या आहेत. धन्यवाद ताई, छान चारोळी असं तुमचा अभिप्राय आहे. चला आपण आपल्या कार्यक्रमामध्ये थोडंसं पुढे जाऊया, कारण आपल्याला 2 विषय कव्हर करायचे आहेत. एक तर परदेशातील संधी आणि कवितांची मैफिल. क्या बात आहे. दीप्ती शैलेश गिराटे आमच्या या वहिनी, ज्या पण इथे सिंगापूरला राहतात, या पण आज ऑनलाईन आलेल्या आहेत. ऑल दी बेस्ट दादा. थँक्यू सो मच वहिनी. स्नेहल पुष्पा विलास मस्के, क्या बात आहे असं त्यांचा अभिप्राय आहे. खूप खूप धन्यवाद स्नेहल. मित्रांनो, आपण सगळे बघत आहात की मागचे 6 महिने म्हणजे साधारण मार्च महिन्यापासून कोविड ने जो पूर्ण जगभर जो धुमाकूळ घातला आहे, तर याने सगळे म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्या, तुमची इंडस्ट्री असू द्या, तुमचे शाळा कॉलेजेस असू द्या किंवा तुमच्या प्रायव्हेट कंपनीज असू द्या, सगळे हे आज दाराच्या आड बंदिस्त झालेले आहेत. सगळे दाराआड बंदिस्त झालेले आहेत. पण आपण असं म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते, बरोबर? तर या कोविड सिच्युएशनने आपल्याला एक चांगली बाजू काय दाखवली, ती अशी की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे, आपलं कोण परक कोण हे आपल्याला खूप चांगलं कळलं. आपल्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, नात्यांची किंमत काय, ही आपण आपल्या सगळ्यांना कळून चुकलेली आहे. तर याच अनुषंगाने मी माझी पुढची एक कविता घेतोय. त्या अगोदर अर्चना शिंदे वाढवणे जॉईन केलेलं आहे. क्या बात अर्चना, खूपच छान, धन्यवाद. तन्मय पोखरकर, सुपर मामा, क्या बात बाचे. त्यानंतर संतोष कोठावळे म्हणतात भावा तुझ्या सर्वच कविता सुंदर आहेत, सर्वांनी आमच्या साडूंच्या कवितांचा आनंद घ्यावा अशी सर्वांना मनापासून विनंती. धन्यवाद भावा, खूप खूप आभारी आहे. तर मी पुढची कविता तुमच्यासमोर सादर करतोय. खरं म्हणजे ही जी कविता आहे ना, ही मी 2 वर्षांपूर्वी साधारण मला एक 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची वेळ आली होती. तर त्यावेळेस मला ही कविता सुचली होती, त्यावेळेस मी ती लिहिली होती. आणि आजही ती कविता तंतोतंत आजच्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनला लागू पडते. तर मी कविता तुमच्यासमोर सादर करतोय. कित्येक अहंकार स्ट्रेचरवर निर्विकार पहुडले होते. हॉस्पिटलमध्ये जे वातावरण असतं ना, तर ते पूर्ण ह्या कवितेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कित्येक अहंकार स्ट्रेचरवर निर्विकार पहुडले होते, पुढच्या क्षणासाठी पदर पसरण्यासाठी. कित्येक अहंकार स्ट्रेचरवर निर्विकार पहुडले होते, पुढच्या क्षणासाठी पदर पसरण्यासाठी. कित्येक गर्व सलाईंच्या थेंबात विरघळले होते.
कित्येक गर्व सलाईंच्या थेंबात विरघळले होते, पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी. कित्येकांचा मीपणा व्हेंटिलेटरवर घुसमटत होता. कित्येकांचा मीपणा व्हेंटिलेटरवर घुसमटत होता, शेवटचे काही श्वास उधार मागण्यासाठी. शुभ्र खादीवालेही हॉस्पिटलच्या साध्याच ड्रेसमध्ये लपेटले होते. शुभ्र खादीवालेही हॉस्पिटलच्या साध्याच ड्रेसमध्ये लपेटले होते अन डोळे ओघळत होते नवीन दिवस बघण्यासाठी. जात रक्त यात भेद करत जगलेले प्रार्थना करत होते. जात रक्त यात भेद करत जगलेले प्रार्थना करत होते, सगळं विसरून ब्लड डोनर मिळवण्यासाठी. अंगावर किलोभर ऐश्वर्य कोपऱ्यात पडून होतं. अंगावरचं किलोभर ऐश्वर्य हे कोपऱ्यात पडून होतं. नजर भिरभिरत होती एक्सरे आणि MRIच्या फिल्मवर फक्त जीवनरेखा शोधण्यासाठी. ह्या सगळ्यांचा थोडा कानोसा घेतल्यावर त्यांचा एक सूर माझ्या कानी पडला. ह्या सगळ्यांचा थोडा कानोसा घेतल्यावर एक सूर कानी पडला. पुढच्या दोन वेळी खूप महत्वाच्या आहेत बघा. ह्या सगळ्यांचा कानोसा घेतल्यावर त्यांचा एक सूर कानी पडला. आपल्या लोकांसाठी थोडंसं जगायला हवं. आपल्या लोकांसाठी थोडंसं जगायला हवं. लक्ष आता स्वतःकडे थोडंसं द्यायला हवं. खूप खूप धन्यवाद. आपल्याला आणखी सगळे आपले प्रेक्षक आलेले आहेत. रुपाली खानदेशी आहेत. बेलोटे बापू आमचे दाजी म्हणतात छान प्रदीप. समृद्धी सुर्वे म्हणतायत अहंकार स्ट्रेचरवर, गर्व सलाईनमध्ये, मीपणा व्हेंटिलेटर. वा वा, धन्यवाद ताई, तुमचा अभिप्राय खूपच महत्त्वाचा आहे. चपराक सनसनीत कविता. खरं आहे ताई, कारण ह्या 6 महिन्यामध्ये आपण खूप काही शिकलोय. पॅन्डेमिक जी सिच्युएशन आली आहे, तर ह्या सिच्युएशनमध्ये आपण खूप काही शिकलोय. त्यामुळं हे मला तुमच्या सगळ्यांसोबत सादर करायचंच होतं. सुप्रिया कळसकर आलेल्या आहेत ऑनलाईन. खूप खूप धन्यवाद. भावा भिडणारे काव्य खूप सुंदर. जीवनाचे सत्य म्हणतायत विकास आडाव. धन्यवाद. मित्रांनो, ही जी पॅन्डेमिक सिच्युएशन होती गेली 6 महिने, ह्या 6 महिन्यांमध्ये आपण बघितलं सगळं दरवाजाच्या आतमध्ये बंदिस्त आहे सगळं. पण अशातही आपला शेतकरी राजा हा रात्रंदिवस आपल्यासाठी शेतामध्ये राबतोय, कष्ट करतोय. ही गोष्ट आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. हा जो बळीराजा आहे, हा सगळी सृष्टी, सगळं जग चालू ठेवण्यासाठी अहोरात्र धडपड करतोय. आणि मी आत्तापर्यंत ज्या कविता लिहिल्या, तर त्यामध्ये प्रकर्षाने मी शेतकऱ्यांवर खूप सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं आजसुद्धा मी नक्कीच ह्या शेतकरी राजाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. म्हणजे मी पण एका शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे ही जाणीव मला खूप जास्त आहे. तर एक मी पुढची कविता तुम्हाला शेतकऱ्यांच्यावरची जी आहे तर ती सादर करतोय. त्याआधी 2 मिनिटात मी फक्त जे रसिकांचे सगळे अभिप्राय आलेत ते एकदा वाचतो. शाश्वती वाढवणे धन्यवाद. वैशाली कोठावळे ऑसम. संताराम झावरे म्हणजे माझे वडील म्हणतायत की बाईंकडून तुला खूप खूप शुभेच्छा प्रदीप. म्हणजे माझ्या आईने पण मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. विवेक गोपाळे म्हणतायत भावा खूपच यथार्थ वर्णन केलंस, शेवटचा आगतिकपणा मांडलास. क्या बात आहे भावा. तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे. दर्शन पोखरकर, सुंदर मामा, ऋषी वाढवणे मस्त. जिजू धन्यवाद मित्रा. आमचे ज्ञानेश्वर वाढवणे आलेत, ऑसम, धन्यवाद. अविन मोरे, क्या बात आहे मित्रा. वा प्रदीप खूप छान रे. फायनली त्याच्या कविता ऐकण्याची संधी मिळाली. हा अविन मोरे म्हणजे हा माझा इथला सिंगापूरमधला सध्या माझ्यासोबत राहणारा मित्र आहे. तुझ्या मार्गदर्शनाची नक्की सगळ्यांना फायदा होईल अशी आशा करतो. क्या बात मित्रा, खूप खूप धन्यवाद. संगीता गोपाळे म्हणताय सध्याच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळणारं काव्य. हो ताई, अगदी अगदी. कारभारी बाबर सर, नमस्कार सर. सर म्हणतायत नाईस, खूप खूप धन्यवाद सर. चला मी पुढची कविता घेतो.
कविता सादर करतो तुमच्यासोबत. घरच्या घरं उठवणारा करोना डाव धरून मानगुटी बसतोय. घरच्या घरं उठवणारा कोरोना डाव धरून मानगुटी बसतोय. लढण्यासाठी म्हणून आज सगळा देश घरात बसतोय. घरच्या घरं उठवणारा कोरोना डाव धरून मानगुटी बसतोय. लढण्यासाठी म्हणून आज सगळा देश घरात बसतोय. मॉल, ऑफिसे, पॉश गाड्या, उद्योगधंदे मुकाट उंबऱ्याआड अडकलेत. मॉल, ऑफिसे, पॉश गाड्या, उद्योगधंदे मुकाट उंबऱ्याआड अडकलेत. पण आपल्याला जगवायला शेतकरी शेतात अहोरात्र उभे ठाकलेत. ही लाईन खूप महत्त्वाची बघा मित्रांनो. ऑफिस, मॉल, पॉश गाड्या, उद्योगधंदे मुकाट उंबऱ्याआड अडकलेत, पण आपल्याला जगवायला शेतकरी शेतात अहोरात्र उभे ठाकलेत. पब, पार्ट्या किती चोचले माणसाचे, बंदिस्त आहेत दाराड सगळेच धर्म. पब, पार्ट्या किती चोचले माणसाचे, बंद आहेत दाराड सगळेच धर्म. स्वतःच्या पोटाला चिमटा घेत लढतोय आजवर दुर्लक्षित माझा शेतकरी धर्म. आसमानी संकट बनलेला कोरोना घरातली माणसं ओढून नेतोय. हे फार दाहक आहे बघा. आसमानी संकट बनलेला कोरोना घरातली माणसं ओढून नेतोय. वर्षभर संकट झेलणारा बळीराजा तशातही शेतात राबून पोटापोटाला आधार देतोय. पुढच्या ज्या 4 ओळी आहेत ना मित्रांनो, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. जगभर लॉकडाऊन लागलाय तरी काहीच कुठे कुणाचं अडणार नाही. जगभर लॉकडाऊन लागलाय तरी काहीच कुणाचं कुठे अडणार नाही. 2 दिवस शेतीला लॉकडाऊन बघा, 2 दिवस शेतीला लॉकडाऊन लावून बघा, कुणाचंही पान बळीराजाशिवाय हलणार नाही. भाव नाही म्हणून माल रस्त्यावर फेकणारा शेतकरी स्वतःच्या धुंदीत असणाऱ्या लोकांना कसा हो तुम्हाला दिसत नाही. भाव नाही म्हणून रस्त्यावर त्याचा माल फेकणारा शेतकरी स्वतःच्या धुंदीत असणाऱ्या लोकांना कसा हो तुम्हाला दिसत नाही. बंदिवान झालात आज निसर्गापुढे तुम्ही, माझ्या शेतकऱ्याशिवाय तुमची चूलही बघा पेटत नाही. काळ्या आईच्या साक्षीने घाम गाळतोय तुमच्या पोटासाठी तो निरंतर. काळ्या आईच्या साक्षीने घाम गाळतोय तो तुमच्या पोटासाठी निरंतर. वेळ येईल जेव्हा आणीबाणीची त्याच्यावर, देऊ नका हो माझ्या राजाला अंतर. येऊ द्यावं अशी लाखो आसमानी संकट, येऊ द्यावं अशी लाखो आसमानी संकट, माझा शेतकरी त्याला अंगावर घेईल. येऊ द्यावो अशी लाखो आसमानी संकट, माझा शेतकरी राजा त्याला अंगावर घेईल. वेळ आल्यावर किंमत द्या त्याच्या कष्टाला, मग बघा कसं बळीचं राज्य येईल. वेळ आल्यावर किंमत द्या त्याच्या कष्टाला, मग बघा कसं बळीचं राज्य येईल. खूप धन्यवाद. आपले रसिक मंडळी ज्या कमेंट्स करतायत त्या मी फक्त 1-2 मिनिटात घेतो. समृद्धी सुरे म्हणतायत बरोबर, शेतकरी खरंय ताई, शेतकरी हाच सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. अरुण वाळून सर म्हणतात परदेशात राहून मातीशी शेतीशी घट्ट नाते अप्रतिम. नक्कीच सर, आपण मातीतून आलेली माणसं असल्यामुळं हे नातं कधीही तुटणार नाही. संतराम झावरे सर म्हणतायत अति सुंदर, अर्चना वाढवणे अप्रतिम, क्या बात आहे. संगीता गोपाळे म्हणतात बळीराजाची व्यथा हृदयस्पर्शी मांडलीस. नक्की ताई धन्यवाद. कारभारी बाबर सर, वास्तव अगदी जळजळीत आणि मनाला भेदणारं. नक्कीच धन्यवाद सर. विकास साडाव, आपला शेतकरी राजा, खूप धन्यवाद. प्रशांत मोरे परत आमचे मित्र आलेले आहेत. मस्ट बी फिलिंग व्हेरी प्राऊड अँड लिटिल बिट नर्वस वाईल परफॉर्मिंग इन फ्रंट ऑफ बिलोड पॅरेंट्स. या मॅन, दॅट्स ट्रू. बट आहे, तुम्ही सगळे आज लाईव्ह असल्यामुळे मलाही खूप हुरूप आलेला आहे. अरविंद झावरे आमचे बंधू आलेले आहेत ऑनलाईन, खूप धन्यवाद. वैशाली कोठावळे, 1 नंबर प्रदीप. तर मित्रांनो, आपण आपले जे 2 विषय आहेत त्यातला कवितांची मैफिल ह्या विषयाच्या अनुषंगाने थोडंसं आत्ता मी 2-3 कविता आणि चारोळ्या घेतल्या.
आता आपला जो दुसरा विषय आहे परदेशातील संधी, तर आपण थोडंसं त्याच्यावरती बोलूया. कारण हा जो परदेशातील संधी हा जो विषय आहे, तर आपल्याकडं खूप सगळं पोटेन्शियल आहे, आपल्या तरुण वर्गामध्ये खूप सगळं पोटेन्शियल आहे, फक्त त्यांना थोडीशी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मला वाटतं ते थोडंसं मार्गदर्शन त्यांना एकदा मिळालं तर नक्कीच हे आपापल्या फील्डमध्ये खूप पुढे जाऊ शकतात. तर परदेशातील संधी शोधायची म्हणजे नक्की काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो, बरोबर. तर आता खूप सगळे माझे IT मधले जे मित्र आहेत जे आता ऑनलाईन असतील त्यांना माहितीच आहे की आपल्याकडे 2 प्रकारच्या वेगवेगळ्या संधी आपण घेऊ शकतो. एक म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात त्यांच्याकडून तुम्ही ऑनसाईट जाऊ शकता, ही एक पहिली संधी तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःहून दुसऱ्या कंट्रीमध्ये तुम्ही जॉब सर्च करू शकता. तर अशा ह्या 2 प्रकारे आपण ह्या परदेशातील ज्या संधी आहेत तर त्या ग्रॅब करू शकतो. तर जेव्हा आपण म्हणतो की मला कुठल्याही परदेशामध्ये नोकरीची संधी शोधायची, तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी थोड्याशा फोकस्ड राहून करणं खूप गरजेचं असतं. पहिली म्हणजे आपल्याला कोणत्या कंट्रीमध्ये संधी शोधायची आहे, ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे, हे आपल्याला सगळ्यात पहिले डिसाईड करायचं असतं. ते खूप महत्त्वाचं असतं. कारण एकदा का आपलं ते डिसाईड झालं की मग पुढची प्रोसेस येते. म्हणजे प्रत्येक कंट्रीचे तिकडं जॉब सर्च करण्यासाठीचे जे ऑप्शन्स आहेत किंवा त्यांची जी प्रोसेस आहे तर ती प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते. तर त्या अनुषंगाने सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला कोणत्या देशामध्ये संधी शोधायच्या आहेत किंवा जायचं आहे, तर ती कंट्री डिसाईड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हा येतो की एकदा तुमची कंट्री फायनलाइज झाली की त्याच्यानंतर काही कंट्रीमध्ये तुम्हाला एक्झाम्स देणं खूप गरजेचं असतं. त्या एक्झामशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल IELTS किंवा PT ह्या ज्या 2 एक्झाम्स आहेत तर त्या तुम्हाला द्याव्या लागतात. त्याच्यानुसार जे तुमचे रेटिंग येतं ते रेटिंग जर त्या पर्टिक्युलर कंट्रीने सेट केलेल्या रेटिंगमध्ये त्यांच्या बँडमध्ये जर येत असेल तर तुम्ही त्या कंट्रीला जॉबसाठी अप्लाय करू शकता. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या पर्टिक्युलर कंट्रीसाठी तुम्हाला कुठली एक्झाम देणं बंधनकारक आहे त्याचा थोडा स्टडी करा. आता मी जी एक्झाम म्हटलं IELTS PT, तर तुम्ही ऑस्ट्रेलिया कंट्री टार्गेट करत असाल तर तुम्हाला IELTS आणि PT ह्या एक्झाम देणं मस्ट आहे. त्यानंतरच तुम्हाला तिकडच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध होऊ शकतील. मग एकदा का तुम्ही ही एक्झाम दिली, ती क्लिअर केली की त्यानंतर तुम्हाला तिकडच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. तुम्हाला त्या कंट्रीमधून तुमचे इंटरव्ह्यूसाठी तुमचे कॉल्स शेड्यूल होऊ शकतात. ही झाली तुमची सगळ्यात प्रायमरी स्टेज. IELTS आणि PT ही जी एक्झाम आहे तर ह्या एक्झामच्या बेसवर तुम्ही कॅनडामध्ये जाऊ शकता. अजून याच एक्झामच्या बेसवर तुम्ही अजूनही काही कंट्रीज आहेत तिकडे तुम्ही सर्च करू शकता. अजून पुढची खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की थिंक अबाउट द फील्ड इन विच यू आर वर्किंग. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या फील्डबद्दलचा थोडा तुमचा स्टडी पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी IT मध्ये काम करतोय, तर IT मध्ये मला कोणत्या कंट्रीजमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत याचा सगळ्यात पहिला आपल्याला स्टडी करायला लागेल. आता ITचं म्हणाल तर तुम्हाला माहितीच आहे US, UK, ऑस्ट्रेलिया झालं, आता इथे सिंगापूर, तर इकडे खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणून प्रत्येकाने आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय किंवा आपल्याला ह्या फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे तर त्यांनी ह्या फील्डचा स्टडी करा की आपल्या फील्डशी रिलेटेड जॉब्स कुठे आहेत. सपोज एखादा पेट्रोकेमिकलमध्ये काम करत असेल तर ह्या लोकांसाठी गल्फ कंट्रीज ज्या आहेत ह्या कंट्रीजमध्ये खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग तुम्ही त्या कंट्रीजला टार्गेट करा, तिथली प्रोसेस काय आहे त्याचा थोडा स्टडी करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही थोडेसे प्रयत्न करा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमचा सोशल अपिअरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. सोशल अपिअरन्स म्हणजे काय? हे म्हणजे कसं आहे की तुमच्याकडे स्किल्स आहेत, पोटेन्शियल आहे, पण तुमचं स्किल पोटेन्शियल समोरच्याला जोपर्यंत हायलाईट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला संधी तुमच्याकडे चालून येणार नाही.
बरं, मग याच्यासाठी करायचं काय हा प्रश्न पडतो. तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे आता आपण जर लिंक्डइनबद्दल बोललो, हा खूप क्रुशियल फॅक्टर आहे लिंक्डइनवर तुम्ही तुमचे प्रोफाईल्स क्रिएट करा. आजवरचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तिथे सगळा मेन्शन करा आणि त्याच्यावरती तुमची व्हिजिबिलिटी खूप जास्त ठेवा. कारण लिंक्डइनवर खूप सगळे लोक प्रोफाईल्स शोधत असतात. खूप सगळे लोक जॉब रिलेटेड ज्या पण ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या तिकडे पोस्ट करतात. लिंक्डइनवरती जे सिनियर लेवलचे मंडळी असतील, डिरेक्टर्स असतील किंवा काय, तर ह्या लोकांशी थोडासा कॉन्टॅक्ट ठेवा. म्हणजे जेव्हाही केव्हा त्यांच्याकडे अशी एखादी सिमिलर ओपनिंग असेल, जॉबची ओपनिंग असेल, तर तुम्हाला तिथे ते रेफर करू शकतील. तर तुमचा सोशल मीडिया म्हणजे रिलेटेड टू जॉब्स आय एम सेईंग, त्याच्यावरती तुमची व्हिजिबिलिटी, तुमचा अपिअरन्स असणं खूप खूप गरजेचं आहे. ह्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही जी कंट्री टार्गेट करताय त्या कंट्रीमधले जॉब्स पोर्टल्स. जर तुम्ही आता सिंगापूरबद्दल बोलायचं झालं तर इथे जॉब्स DB, नंतर इंडीड, नंतर मॉन्स्टर, हे काही जॉब्स वेब पोर्टल्स आहेत. तर ह्या जॉब्सवरती मोस्टली इथल्या कंपनीज त्यांच्या जॉब्सच्या पोस्ट करत असतात. अशा ठिकाणावरून तुम्हाला अप्लाय करता येतं. तर तुम्ही त्या कंट्रीनुसार तुम्हाला टार्गेट करायचं आहे की तिथले जॉब्स पोर्टल्स कुठले आहेत, तर त्याच्याबद्दलचा थोडा तुम्हाला स्टडी करावा लागेल. मग प्रश्न हा येतो की फक्त IT वाल्यांना जास्त संधी आहेत का? असं काही नाही. प्रत्येक फील्डमधल्या व्यक्तीला आपापल्या फील्डनुसार वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ऑल ओव्हर द ग्लोब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यासाठी थोडासा स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, जर पेट्रोकेमिकल्समध्ये जर कोणाला बघायचं असेल तर गल्फ कंट्रीज खूप मोठं मार्केट आहे. त्यानंतर फार्मा कंपनीज जर बघाल तर युरोपियन कंट्रीज आहेत. अशा ठिकाणी तुम्हाला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर बघत असेल तर ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीमध्ये खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या फील्डनुसार कंट्रीजला टार्गेट करायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲक्च्युली इथे आपण थोडं कमी पडतो असं मला वाटतंय. जेव्हा आपण एखादी ऑपॉर्च्युनिटी घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो, तिथे जॉब करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण आपले फ्रेंड्स किंवा आपल्या ओळखीतले जे असतील अशा लोकांना रेफर करणं खूप गरजेचं असतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. सो आपले जे रेफरल्स आहेत, आपल्या ओळखीतलं कोणी असेल तर त्यांना अप्रोच करा. ते तुम्हाला रेफर करतील आणि मग तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येईल. तर हे झालं आपल्या परदेशातील संधी ह्या विषयावरती थोडंसं मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर केल्या. आता आपण पुन्हा जाऊया आपल्या कविता ह्या विषयाकडं. तत्पूर्वी मी एकदा फक्त जे जे आलेले आहेत ऑनलाईन एकदा बघतो. अभिजित पलांडे आहेत, खूप छान, मनाला भिडणारे काव्य, क्या बात, धन्यवाद मित्रा. समृद्धी सुर्वे म्हणतात परदेशात मराठी भाषेची स्थिती. ताई, परदेशामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर सगळीकडे महाराष्ट्र मंडळ हे जे कम्युनिटी प्रत्येक कंट्रीमध्ये ना, आपल्या भारतातून जे लोक गेलेले आहेत तर त्यांनी त्यांची एक महाराष्ट्रातून जे स्पेसिफिकली गेले तर त्यांनी महाराष्ट्र मंडळ नावाची एक कम्युनिटी स्थापन केलेली आहे. तर मग हे इथे सगळे जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सगळे होतात, काव्यसंमेलनं होतात, नंतर आपले सगळे फेस्टिवल्स असतात ते सगळे साजरे केले जातात. त्यामुळं खूप सगळे, आणि महाराष्ट्र मंडळ त्यांचे उपक्रम ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीमध्ये घेत असतं. परिमल केळकर मित्र म्हणतोय क्या बात है, मस्त लिहिलं आहेस दोन्ही कविता, खूप धन्यवाद. गोपाळ म्हणतात आपली माती, आपली माणसं आणि मातीशी असणारी तुझी आपुलकी खरोखरच अभिनंदनीय आहे. क्या बात, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. समृद्धी सर्वे म्हणतात मार्गदर्शन गरजेचे तसेच संधी. अगदी अगदी. नामदेव वाढवणे अतिसुंदर, खूप छान माहिती दिली म्हणतात अरुण वाळून सर. प्रिया कुंजीर गोवाले पण ऑनलाईन आलेले आहेत, खूप धन्यवाद. कोमल यादव पण ऑनलाईन आलेले आहेत.
प्रिया गोगावले म्हणतायत खूप छान. मला आता सगळ्यांची नावं घेणं इथं शक्य होणार नाही. म्हणजे आपलं एखादा लग्न समारंभामध्ये असतं ना, आलेले सगळे पाहुणे वगैरे सगळ्यांचा आपण नामोल्लेख करू शकत नाही. तर त्यावेळेस आपण व्यासपीठावरती सगळे सन्माननीय मंडळी म्हणून विषय संपवतो. मी तसंच करून थोडंसं पुढे जातो, कारण आपल्याला बरेच विषय घ्यायचे आहेत. जे पण सगळे माझे फेसबुकचे मित्रमंडळी असतील, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, मी एक पुढची गझल घेतोय. माझे आय टीतले 2 मित्र शिशुपाल झाकडे आणि मयूर गोगावले आलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो, वेळात वेळ काढलात. आय टीचे लोक म्हणजे खूप बिझी असतात, त्यामुळे तुमचे स्पेशल थँक्स. चला, आपण पुढची एक गझल घेऊया. गझल सुरू करण्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक थोडक्यात मी गझल म्हणजे काय, कारण हा सगळ्यांना प्रश्न पडतो, कविता म्हणजे काय किंवा गझल ह्यात नेमका फरक काय असतो. तर 1-2 मिनिटात मी तुम्हाला हे सांगतो, म्हणजे मी जे सादर करणार आहे हे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल. आपण कधी जेव्हा म्हणतो की एक कविता आपण करतो, तर कविता म्हणजे कसं असतं की अगदी पहिल्या लाईनपासून तर शेवटच्या लाईनपर्यंत तुम्ही एकच विषय मांडलेला असतो, तर त्याला आपण कविता म्हणतो. गझलचं असं नसतं, किंवा असं असूही शकतं. गझलमध्ये 2 लाईनचे शेर लिहिले जातात. मग तुम्ही 5, 6, 7 शेर एका गझलमध्ये घेऊ शकता. तर त्या शेरांचा, जे 5-6 शेर असतील किंवा जेवढे शेर, त्याचा एकमेकाशी काही संबंध असेलच असं काहीच नाही. संबंध असूही शकतो किंवा संबंध नसूही शकतो. प्रत्येक स्वतंत्र शेर ही एक स्वतंत्र कविता असू शकते, त्याला आपण एक कविता म्हणू शकतो. तर प्रत्येक शेर लिहिताना, गझल लिहिताना काही नियम असतात, त्याच्यावरती आपल्याला त्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. तर थोडक्यात शेर म्हणजे कविता आणि गझल यातला मी तुम्हाला फरक समजावून सांगितला आहे. तर आपण आता ती गझल घेऊया. क्या बात. आमचे मित्र सूरज यादव आलेले आहेत. कीप इट अप, गुड गोईंग, थँक्स ब्रो. जानकी गोगावले आलेले आहेत, लय भारी, क्या बात, खूप धन्यवाद. तर मित्रांनो, मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी बघितलं की कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागामध्ये खूप महापूर आला होता. अगदी सगळं लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, सगळी शेती वाहून गेली, म्हणजे कधीच भरून न येणारं त्यांचं अपरिमित नुकसान झालं. आत्ताही गडचिरोली साईडला आपण सगळ्यांनी बघितलं, खूप पाऊस पडून गेला. हा पाऊस आपल्यासाठी तारणहार ठरतो, पण हाच पाऊस ज्या वेळेस आपल्यासाठी कर्दनकाळ ठरतो, तर त्यावेळेस पावसाला सुनावणारं, त्याच्यावरती सडेतोड भाष्य करणारी एक गझल मी मागच्या वेळी त्या महापूर ज्यावेळेस आला होता त्यावेळेस केली होती. तर ती तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतोय. आपण पावसाला वरुण राजा म्हणतो, बरोबर. तर हा पहिला गझलेमधला शेर. राजाची मजल फक्त घरदार उन्मळेल एवढी, राजाची मजल फक्त घरदार उन्मळेल एवढी, चिखलातून इमले उठताना प्रजेची दानत तुला दिसेल पावसा. राजाची मजल फक्त घरदार उन्मळेल एवढी, चिखलातून इमले उठताना प्रजेची दानत तुला दिसेल पावसा. आणि पुढचा शेर, हा शेर हा माझा खूप आवडता शेर आहे. पडक्या घराबाहेर लेकरू येरे येरे पावसा अशी साद घालतं. पडक्या घराबाहेर लेकरू येरे येरे पावसा अशी साद घालतं, का द्यावा तुला पैसा उत्तर मिळेल पावसा. पडक्या घराबाहेर लेकरू येरे येरे पावसा अशी साद घालतं, का द्यावा तुला पैसा उत्तर मिळेल पावसा. पुढचा शेर असा आहे, म्हणजे किती जरी म्हणजे आपल्यावरती संकट आली ना, तरी ज्या सेवाभावी संस्था असतात, मदत करणारे लाखो हात असतात, हे मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. तर त्यावरचा पुढचा शेर आहे. आलेत लाखो हात सोबत इथे आता, आलेत लाखो हात सोबत इथे आता, माणुसकीची सुनामी दरबारात तुझ्या उसळेल पावसा. आलेत लाखो हात सोबत इथे आता, माणुसकीची सुनामी दरबारात तुझ्या उसळेल पावसा. आणि पुढचा शेर.
पर्जन्यदेव असल्याची ख्याती बहुतेक विसरलास तू. पर्जन्यदेव असल्याची ख्याती बहुतेक विसरलास तू. माणसातल्या देवांचा मोर्चा दरवाजावर तुझ्या धडकेल पावसा. पर्जन्य देव असल्याची ख्याती बहुतेक विसरलास तू. माणसातल्या देवांचा मोर्चा दरवाजावर तुझ्या धडकेल पावसा. आणि पुढचा शेर बघा. झालीच हिंमत तुझी तर बरस तू पुन्हा आता. झालीच हिंमत तुझी तर बरस तू पुन्हा आता. तूच केलेल्या नरकाचा स्वर्ग तुला बघावा लागेल पावसा. म्हणजे एकदा पाऊस पडून गेल्याच्या नंतर आपण जे मदत कार्य केलं त्याच्यानंतर जे सगळे आपले जे पीडित लोक होते त्यांचे जे घर संसार उभारले, पुन्हा जो स्वर्ग उभा केला, त्याच्यावरती हा शेर आहे. झालीच हिंमत तुझी तर बरस तू पुन्हा आता. तूच केलेल्या नरकाचा स्वर्ग तुला बघावा लागेल पावसा. आणि पुढचा शेर बघा. असू दे रे दाहक कितीही डंख तुझा. असू दे रे पावसा कितीही दाहक डंख तुझा. तुला म्हणून सांगतो प्रेमाची जादूच दाह शमवेल पावसा. असू दे रे दाहक कितीही डंख तुझा. तुला म्हणून सांगतो प्रेमाची जादूच. तुला म्हणून सांगतो प्रेमाची जादूच दाह शमवेल पावसा. आणि या गझलेतला शेवटचा शेर घेतोय. हवं तेवढं हवं तसं निष्ठूर वाग तू. हवं तेवढं हवं तसं निष्ठूर वाग तू. माहेरवाशिनीचं प्रेम देऊनच तुला पाठवेल पावसा. हवं तेवढं हवं तसं निष्ठूर वाग तू. माहेरवाशिनीचंच प्रेम देऊन तुला पाठवेल पावसा. खूप धन्यवाद. तर ही अशी एक गझल होती जी मागच्या महापुराच्या वेळेस मी लिहिलेली होती. इकडे बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. ज्ञानदेव बाबर म्हणतात व्हेरी नाईस, खूप धन्यवाद. गोविंद नाईक, क्या बात. आमचे गोविंद नाईक सर म्हणजे हे खूप महान गझलकार आहेत. यांच्या गझल म्हणजे अगदी अप्रतिम गझल असतात. सर तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्हसाठी आलात, खूप धन्यवाद. आज तुम्हाला सकाळीच मुंबईला जायचं होतं, ते काम उरकून तुम्ही आज लाईव्ह आलात, लाईव्ह जॉईन केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. अर्चना वाढवणे म्हणतात खूप सुंदर. अरविंद झावरे म्हणतात इफ पॉसिबल प्लीज ॲड ऑन फ्यू डिफरन्सेस रिगार्डिंग हेल्थ केअर सिस्टम इन अब्रॉड अँड इंडिया. इट गिव्स सम इन्साइट्स ऑन करंट पॅन्डेमिक दो इट्स नॉट इन युअर अजेंडा. नक्कीच अरविंद, मी थोडंसं पुढे ज्यावेळेस पुन्हा बोलणार आहे परदेशातील संधी, तर त्यावरती मी बोलणारच आहे याच्यावरती. विकास आडव म्हणतात की सोना म्हणते खूप छान प्रदीप, खूप खूप धन्यवाद सोना. सुप्रिया कळसकर एकच नंबर. अरुण वाळून लय भारी. दीपाली खैरनार जाधव, वा खूप धन्यवाद बहिणी. चला मी पुन्हा येतो कमेंट्सकडे. त्याच्या अगोदर मी काही चारोळ्या घेतो. चारोळ्या माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे. म्हणजे 4 ओळीमध्ये ना खूप मोठा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला असतो. तर आपण काही चारोळ्या घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपला जो विषय आहे परदेशातील संधी, पुन्हा त्याच्याकडे वळूया. सध्या आपल्याकडे पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस हा जो विषय असतो ना, हा कवींचा खूप आवडता विषय असतो. पाऊस झालं, आठवणी झालं, म्हणजे त्यांचा असा नेहमीचाच विषय असल्यासारखं त्यावरती लिहित असतात. तर एक पावसावरची कविता घेतो, चारोळी घेतो. म्हणजे पावसाच्या चुकार शिडकाव्यानेही शांत होऊन जातं मातीचं मन. पावसाच्या चुकार शिडकाव्यानेही शांत होऊन जातं मातीचं मन. आनंदी असायला खरंच गरजेचा नसतो हो, अगदी रोजच दिवाळ सण. आनंदी असायला खरंच गरजेचा नसतो हो, अगदी रोजच दिवाळ सण. पुढची एक कविता आहे ती थोडीशी रोमॅन्टिक जॉनरमधली आहे. आता आपले खूप सगळे जे आता जे बघत असतील त्यातले खूप सगळे लोक आता वाट बघत असतील कधी काहीतरी रोमॅन्टिक येतंय. तर रोमॅन्टिक पण घेऊ आपण. सगळ्या वेगवेगळ्या विषयाचे कविता चारोळ्या घेणार आहे. एक पुढची छोटीशी एक चारोळी घेतो. शून्यात नजर लावून बसलो की सगळं कसं धुसर दिसतं.
शून्यात नजर लावून बसलो की सगळं कसं धुसर दिसतं आणि तशातही तुझं चित्र मनात अजून लख्ख दिसतं आणि तशातही तुझं चित्र मनात अजूनही लख्ख दिसतं. अजून एक पुढची चारोळी घेतो. तशी जुनीच सवय ही माझी आलेल्या आठवणींना बोटांवर मोजायचं. तशी जुनीच सवय ही माझी आलेल्या आठवणींना बोटांवर मोजायचं. डोळ्यांच्या कडा ओलावणार हे कळलं की ते लपवण्यासाठी पावसात चिंब भिजायचं. तशी जुनीच सवय ही माझी आलेल्या आठवणींना बोटांवर मोजायचं. डोळ्यांच्या कडा ओलावणार हे कळलं की ते लपवण्यासाठी पावसात चिंब भिजायचं. हे कवींचं कसं असतं ना, कधी कधी काही गोष्टी लिहिताना ना खूप अतिशयोक्ती करतात. तर ही चारोळी ज्यावेळेस मी लिहिली होती तर ही त्याच एक अतिशयोक्ती प्रकारातली ही चारोळी आहे बघा. हे जे कपल लोक असतील ना सध्या बघणारे, त्यांना ही चारोळी खूप आवडणार, नक्की सांगतो. तर चारोळी घेतो. तुला इजा नको म्हणून तुझं नाव पेनाने लिहायचं टाळलं. तुला इजा नको म्हणून तुझं नाव पेनाने लिहायचं टाळलं. वळणदार अक्षरांत पाण्यावर मग बोटाने तुझं नाव काढलं. तुला इजा नको म्हणून तुझं नाव पेनाने लिहायचं टाळलं. वळणदार अक्षरात पाण्यावर मग बोटाने तुझं नाव काढलं. म्हणजे किती अतिशयोक्ती बघा. पण असतात, म्हणजे ज्यावेळेस कविता लिहिलं जातं त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकाराचा थोडासा वापर आपल्याला करावा लागतो. विकास आडव म्हणतायत भावना थेट सिंगापूर टू पुणे. वा भावा, एकदम सिंगापूर टू पुणे. पुढची एक चारोळी घेतो. शेकडो पापण्यांचा पहारा ठेवून साठवलं होतं डोळ्यात तुला. शेकडो पापण्यांचा पहारा ठेवून साठवलं होतं डोळ्यांत तुला. नकळत आगळीक झाली अन अश्रूंनीच घात केला. शेकडो पापण्यांचा पहारा ठेवून साठवलं होतं डोळ्यांत तुला. नकळत आगळीक झाली अन अश्रूंनीच घात केला. खूप धन्यवाद. पुढची जी चारोळी आहे तर ही चारोळी माझी खूप आवडती आहे. माझ्या फेसबुक प्रोफाईलवरती गेल्या 2 वर्षांपासून ती कव्हर पेजवरती मी सेट केलेली आहे. चारोळी अशी आहे, आणि ही चारोळी आत्ता जो आपला पॅन्डेमिकचा जो खूप वाईट दिवस चाललेले आहेत, तर ह्यामध्ये आपल्याला थोडेसे होप्स, पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण हे दिवस जातील ह्या एका आशेवर आपण सध्या गेले 6 महिन्यांपासून दिवस पुढे काढत आहे. तर माणसाने आशावादी राहणं हे खूप गरजेचं असतं. तर ही चारोळी असंच काहीतरी तुम्हाला सांगते. रात्र सरून दिवस येईल की नाही मनात माझ्या असह्य धाकधूक. रात्र सरून दिवस येईल की नाही मनात माझ्या असह्य धाकधूक. तशातही दिलासा देऊन जातो दूरवर लुकलुकणारा काजवा अंधुक. रात्र सरून दिवस येईल की नाही मनात माझ्या असह्य धाकधूक. तशातही दिलासा देऊन जातो दूरवर लुकलुकणारा काजवा अंधुक. तर मित्रांनो, हे आपल्या काही आपण चारोळ्या आता घेतलेल्या आहेत. तर आपण आता 1-2 सुटे शेर घेतो मी. सुटे शेर म्हणजे कसं की पूर्ण एक गझल आपण पूर्ण लिहिलेली नसते. 1-2 आपण शेर असंच कधीतरी आलं मनात आणि लिहून ठेवले, तर त्याला आपण सुटे शेर म्हणतो. तर असे 2 काही थोडेसे आपण सुटे शेर घेऊया. आता हे जे शेर घेणार आहे ना मी, ज्या लोकांना जे आत्ता बघतायत यांना मुली आहेत. बापाचं आणि मुलीचं नातं हे खूप हळवं असतं. तर हे जे 2 शेर आहेत ना, हे अशा बापांना आणि ह्या मुलींना समर्पित आहेत. तर हे
सादर करतोय पुढचे 2 शेर. म्हणजे हे ज्यावेळेस बाप आणि मुलीचं लग्न हे 2 विषय खूप हळवे असतात. आपण आपल्या मुलीला 20-25 वर्ष खूप हाताच्या तळहातावरच्या फोडासारखं आपण तिला जपतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला त्याची पाठवणी करावीच लागते. तर हा शेर त्याच्यावरती आहे बघा. लेक नजरेस पडताच डोळ्यासमोर लग्नाची पाठवणी येते. लेक नजरेस पडताच डोळ्यासमोर लग्नाची पाठवणी येते. लेकरू लहानच राहावं म्हणत बापाची हृदय आर्त विनवणी करते. लेक नजरेस पडताच डोळ्यासमोर लग्नाची पाठवणी येते. लेकरू लहानच राहावं म्हणत बापाचं हृदय आर्त विनवणी करते. पुढचा शेर बघा. पहाडासारखं बापाचं मन धाय मोकलून रडते. पहाडासारखं बापाचं मन धाय मोकलून रडते. जेव्हा पाठवणीसाठी लेकीची ते मनधरणी करते. पहाडासारखं बापाचं मन धाय मोकलून रडते. जेव्हा पाठवणीसाठी लेकीची ते मनधरणी करते. खूप धन्यवाद मित्रांनो. आपलं हे जे लाईव्ह सुरू आहे हे सगळ्यांनी शेअर करत राहा, म्हणजे अजून बाकीच्या सगळ्यांना जॉईन होता येईल. मध्ये मध्ये हे सगळं शेअर करत राहा. काही कमेंट्स मी पटकन बघतो घेतो. सीता बाबर खूपच सुंदर. प्रदीप अविन मोरे वा क्या बात, खूप छान, धन्यवाद मित्रा. रत्ना गुंड खूप धन्यवाद ताई, तुम्ही जॉईन केलंत. वैशाली कोठावळे वा वा, खूप धन्यवाद. बेलोटे बापू आमचे दाजी म्हणतायत. प्राजक्ता छान चारोळी, माझी बहीण प्राजक्ता म्हणते छान चारोळी, खूप धन्यवाद ताई. सविता झावरे म्हणतायत हार्ट टचिंग, खूप धन्यवाद. अर्चना वाढवणे म्हणतात भारीच. संताराम झावरे माझे वडील म्हणतायत चारोळी प्रदेशातील मुसाफिरी छानच. क्या बात क्या बात, खूप धन्यवाद. तुमची कमेंट खूपच छान आहे. शाश्वती वाढवणे म्हणतात ऑसम. संगीता गोपाळे सगळ्यात चारोळ्या खूप सुंदर, खूप धन्यवाद ताई. तुम्ही म्हणजे बिग फॅन आहात, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. बेलोटे बापू आमचे दाजी म्हणतायत सुपर भावा, खूप धन्यवाद. सतीश पावडे म्हणतात खूप सुंदर. संगीता गोपाळे बाप लेकीच्या नात्याचं सुंदर वर्णन. अगदी ताई, हे जे 2 शेर आहेत ना हे अगदी माझ्या खूप जवळचे शेर आहेत. खूप छान. शाश्वती म्हणते लेखी विना 7 महिने काढलेत प्रदीप. खरंच आहे. म्हणजे माझी फॅमिली म्हणजे माझी वाईफ आणि मुलगी इथे जी कोरोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन सिंगापूरमध्ये सुरुवातीला आली होती, तर त्यानंतर एक प्रिकॉशन म्हणून मी त्यांना फेब्रुवारीमध्ये भारतामध्ये पाठवलं आणि आता ते तिकडेच अडकलेत. त्यामुळं मी माझ्या लेकीला खूप मिस करतोय. तर त्याच्यासाठी हे 2 शेर मी डेडिकेट केले असं समजा. आपण आता आपल्या जो दुसरा विषय आहे परदेशातील संधी, तर याच्यावरती थोडंसं बोलूयात पुन्हा आणि मग पुन्हा कवितांकडे येऊया. म्हणजे तुम्हालाही बोर होणार नाही आणि दोन्ही गोष्टी आपल्या पॅरलली समोर जात राहतील. आता मगाशी आपण जे म्हटलं की आपलं एकदा टार्गेट कुठली कंट्री करायची ते ठरलं, त्याची प्रोसेस काय हे बघितलं की त्याच्यानंतर आपल्या काही गोष्टींचं किंवा काही जे फॅक्टर्स असतात तर ते विचारात घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि खूप गरजेचं असतं. तर काही फॅक्टर्स मी इथे तुम्हाला सांगतोय. करन्सी ऑफ दॅट कंट्री. तुम्ही ज्या कंट्रीला टार्गेट करताय त्या कंट्रीची करन्सी काय आहे, करन्सीची व्हॅल्यू काय आहे हे बघणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा परदेशामध्ये जातो तर आपलं जे ध्येय असतं ते म्हणजे आपलं एकतर करिअर ग्रोथ आणि दुसरी म्हणजे एक आपल्याला आर्थिक पाठबळ. पण जर तुम्ही ज्या कंट्रीमध्ये टार्गेट करताय त्यांची करन्सी कमी असेल तर मग तिकडे जाऊन तुमचं जे सेव्हिंग होणार असेल ते सेव्हिंग आणि इंडियामध्ये राहून केले गेलेलं सेव्हिंग याच्यामुळे जर खूप फरक नसेल तर मग तुम्ही नक्की विचार करा की आपण अशा ठिकाणी जायचं आहे का. त्यामुळं त्या कंट्रीची जी करन्सी आहे तर ती करन्सी काय आहे ते बघा. पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्या कंट्रीमधलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग. हे महत्त्वाचं यासाठी आहे की तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाणार असाल त्या कंट्रीबद्दल पूर्ण आधी इन्फॉर्मेशन घ्या. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता मी सिंगापूरमध्ये असल्यामुळे मी इथल्या कंट्रीतल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगबद्दल थोडंसं बोलू शकतो तुमच्याशी. इथे सिंगापूरमधलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे जे आहे हे खूप हाय आहे, खूप कॉस्टली आहे.
कुठेही तुम्ही गेलात की सगळ्यात पहिली समस्या जो प्रश्न असतो तो म्हणजे घर रेंटवर घेणे. इथे जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर तुम्ही 2 BHK किंवा 3 BHK जर रेंटवर घेतलात तर त्याचं जे रेंट आहे ते इंडियन करन्सीमध्ये 90,000 ते 1,00,000 एवढं आहे. जर तुम्ही फॅमिली असाल आणि तुम्हाला एक पूर्ण युनिट घ्यायचं असेल तर. जर तुम्ही बॅचलर असाल तर तुम्हाला इथे शेअरिंगमध्ये रूम्स मिळतात. म्हणजे एक फॅमिली ज्यांनी पूर्ण 2 BHK 3 BHK घेतलेलं असेल त्यांच्यामध्ये तुम्ही एक रूम शेअर करून राहू शकता. तर त्या लोकांसाठी देखील 35,000 ते 40,000 रेंट आहे महिन्याचं. त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की सिंगापूरमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की इथलं मेडिकल सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा इथलं एज्युकेशन आहे हे खूप म्हणजे खूप कॉस्टली आहे, खूपच जास्त कॉस्टली आहे. सो हे मी इथलं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. सो तुम्हाला ज्या कंट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिथल्या ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती अगोदर स्टडी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पूर्ण एक त्याचं गणित बनवा, एक बजेट ठेवा. माझं रेंटसाठी एवढे पैसे जाणार आहेत, माझं बाकीचे जे डेली वेजेस आहेत त्याच्यासाठी एवढे पैसे जाणार आहेत. हे पूर्ण तुम्ही एक गणित तयार करा. तुम्हाला मिळणारी जी सॅलरी आहे जी तुम्हाला ऑफर झालेली आहे त्याच्यामधून तुमचे हे सगळे एक्सपेन्सेस वजा करा आणि मग तुमच्या हाताशी शेवटी किती राहतंय हे बघा. ते जर तुम्हाला वाटतंय की सफिशियंट आहे किंवा आपण चांगल्या प्रकारे पैसे सेव्ह करू शकतोय तर मग अशा कंट्रीमध्ये जाणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकेल. किंवा मग जर तुम्ही काहीही असा स्टडी न करता त्या देशामध्ये गेलात मग नंतर जाऊन कळते की अरे इथे तर सगळं खूपच महाग आहे, पण मग इकडे तुम्ही भारतातल्या गोष्टी सगळ्या सोडून आलेल्या असतात, तिकडच्या गोष्टी म्हणजे जॉब सोडलेला असतो, घर शिफ्ट केलेलं असतं, N नंबर ऑफ फॅक्टर्स असतात. मग ते सगळं परत जाणं, तिकडं सगळं सेटअप करणं हे खूप हेक्टिक होतं. परत रिटर्न जाणं खूप अवघड होतं. त्यामुळे ह्या फॅक्टर्सवर नक्की विचार करा. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हा आहे टॅक्स. तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाणार असाल तिथली टॅक्स सिस्टम सगळ्यात अगोदर पूर्णपणे नीट समजून घ्या. कारण तिथली जी टॅक्स सिस्टम आहे ही टॅक्स सिस्टम प्रत्येक कंट्री वाईज व्हेरी करते. तिथला टॅक्सचा स्लॅब काय आहे हे बघा. आता जर तुम्ही सिंगापूरमध्ये मला विचारलं की टॅक्स कसा आहे किती, तर साधारण $6,500 $7,000 $6,500 किंवा $7,000 7% टॅक्स तुम्हाला लागतो. त्याच्यानंतर टॅक्स वाढतो 7%. हीच गोष्ट जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलात तर तिकडे तुम्हाला 30% टॅक्स आहे. हीच गोष्ट तुम्ही जर्मनीमध्ये गेलात तर तिकडे 30-35% असा काहीतरी टॅक्स आहे. जर तुम्ही US ला गेलात तर US मध्ये तर प्रत्येक त्यांच्या स्टेट वाईज टॅक्स व्हेरी होतो. सो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघायचं की तिथला टॅक्स किती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ती कंट्री चूज करायची आहे. त्यानंतर पुढची गोष्ट जी तुम्ही विचारात नक्कीच घेतली पाहिजे ती म्हणजे तिथली एज्युकेशनल फीज. मुख्य म्हणजे ज्या लोकांची फॅमिलीज आहेत, जे फॅमिलीसोबत शिफ्ट होऊ इच्छितात त्या लोकांनी तिथली एज्युकेशनल फी वरती फोकस केला पाहिजे. तिथली फीज किती आहे हे बघितलं पाहिजे. कारण आता इथलं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर सिंगापूरमधल्या लोकांची इथली जी फी आहे ही साधारण मंथली ह्या मुलांसाठी $200 म्हणजे 10,000 पकडा. पण हीच जर आपल्यासाठी म्हणजे जे फॉरेनर्स आहेत त्यांच्यासाठी हीच फी साधारण 1,70,000 ते 1,00,000 ह्या दरम्यान व्हॅरी होते. म्हणजे एवढा मोठा ड्रास्टिक डिफरन्स येतो. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर येतो विचारात घेण्याचा, तो म्हणजे मेडिकल सर्व्हिसेस. बाकीच्या देशांमध्ये मेडिकल सर्व्हिसेस खूप महाग आहेत. सिंगापूर तर खूपच जास्त मेडिकलच्या बाबतीमध्ये खूप महाग आहे. US पण खूप महाग आहे UK मध्ये. पण दुसरी गोष्ट काय आहे ना की ऑस्ट्रेलिया झालं किंवा UK झालं अशा ठिकाणी तुमच्याकडून जो टॅक्स घेतला जातो तर त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला मेडिकल सर्व्हिसेस असतील किंवा एज्युकेशनल ज्या तुमच्या सर्व्हिसेस असतील त्याच्यामध्ये खूप मोठे बेनिफिट्स दिले जातात. तर ती पण गोष्ट असते, तर त्याच्याबद्दलही थोडंसं बघून घ्या. आता ऑस्ट्रेलियाचा जर तुम्ही विचार केलात तर ऑस्ट्रेलियामध्ये $200 मंथली तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पे करावा लागतो, जो इकडे करायची गरज पडत नाही. पण तिथे तुम्हाला $200 पर हेड
करावा लागतो. जर तुम्ही दोघे जण असाल तिकडे तर तुम्हाला $400 म्हणजे साधारणपणे 20,000 मंथली तुम्हाला ॲज अ टॅक्स पे करायचे असतात. तर इन शॉर्ट सांगण्याचा हेतू हा की हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ह्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून तुम्ही तुमचं तिकडं जाण्याचं जे आहे तर ते डिसाईड करा. तर हे झालं आपलं थोडंसं परदेशातील संधी ह्या विषयावरती थोडंसं आपण बोललो आहे. त्यानंतर आपण पुन्हा जाऊयात आपल्या कवितांच्या पुढच्या सदराकडे. आणि एक मी पुन्हा गझल घेतोय आणि गझलेचा विषय आहे आई. आई हा विषय खूप हळवा असतो. आजपर्यंत खूप सगळ्या लोकांनी ह्या विषयावरती खूप लिहिलं आहे, पण तरीही अजून ह्या विषयावरती लिहिलं थांबलं नाही, थांबणार नाही. तर पुढची मी एक गझल घेतोय, आई. पहिला शेर. जेव्हा वाटते सगळे संपते आहे, जेव्हा वाटते सगळे संपते आहे, तेव्हा आपसुकच तू आठवते आई. जेव्हा वाटते सगळे संपते आहे, तेव्हा आपसुकच तू आठवते आई. पुढचा शेर बघा. दुनियादारी करून थकते मन बाहेर, दुनियादारी करून थकते मन बाहेर, येताच घरी आसऱ्यासाठी शोधते आई. दुनियादारी करून मन थकते बाहेर, येताच घरी आसऱ्यासाठी शोधते आई. पुढचा शेर बघा. अर्धा घास पोटात आणि खोटा ढेकर देते जेव्हा, अर्धा घास पोटात आणि खोटा ढेकर देते जेव्हा, लेकरासाठी अर्धा घास टोपल्यात ठेवते आई. अर्धा घास पोटात आणि खोटा ढेकर देते जेव्हा, लेकरासाठी अर्धा घास टोपल्यात ठेवते आई. आणि पुढचा शेर बघा. लिहूया म्हटलं 2 शब्द आई, लिहूया म्हटलं 2 शब्द आई, कादंबरी कविता गझल अपुरी पडते आई. आईला आपण असं नाही लिहू शकत, 2 शब्दामध्ये नाही लिहू शकत. कादंबरी कविता गझलेत आपण आईला बंद करू शकत नाही. त्यावरचा हा शेर. लिहूया म्हटलं 2 शब्द आई, कादंबरी कविता गझल अपुरी पडते आई. पुढचा शेर बघा. पुढचा शेर म्हणजे असा आहे की तुमच्या हातून सगळं गेलं असं वाटतं. तुमचे जवळचे माणसं, पैसा, सगळं ज्यावेळेस जातं त्यावेळेस आसरा शोधण्यासाठी तुमचं मन आईकडेच जातं. हा शेर त्याच्यावरती आहे बघा. पैसा, पत, छत, नाती उजाड पडतात जेव्हा, पैसा, पत, छत, नाती उजाड पडतात जेव्हा, पदरा आड तुझ्या मन आसरा शोधते आई. पैसा, पत, छत, नाती उजाड पडतात जेव्हा, पदरा आड तुझ्या मन आसरा शोधते आई. आणि शेवटचा शेर घेतो या गझलेमधला. नको काशी मथुरा, नको मक्का मदिना, नको काशी मथुरा, नको मक्का मदिना, तुझ्यातच देवालय माझे सजते आई. नको काशी मथुरा, नको मक्का मदिना, तुझ्यातच देवालय माझे सजते आई. जेव्हा वाटते सगळे संपले आहे, तेव्हा आपसुकच तू आठवते आई. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपल्या लाईव्हमध्ये पुढे जाण्यासाठी मगाशी आपले अरुण सर म्हणाले होते की काहीतरी थोडंसं रोमॅन्टिक होऊन जाऊ द्या. तर श्रीरूप जे आहे तर ह्या श्रीरूपाला दाद देण्यासाठी मी एक कविता केली आहे. तर त्यावर भाष्य करणारी ही एक कविता, जे आता आपल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, माता भगिनी सगळे जे असतील आत्ता बघत, त्यांना ही जी कविता आहे ही नक्की आवडणार आणि इकडे कमेंटचा पाऊस पडणार, याच्याबद्दल मला कुठलीच शंका नाही आहे. तर सादर करतो मी पुढची कविता. कवितेचं शीर्षक आहे किती सुंदर असावं एखाद्याने. ठीक आहे.
जे जे सगळे आपले महिला मंडळ जे लेडीज बघतायत त्यांनी आता जास्त लक्ष द्या, कारण इथं सगळं तुमचं गुणगान होणार आहे. तर पुढची कविता आहे, किती सुंदर असावं एखाद्याने. आणि ही जी कविता आहे ना, तर ही जे सुरुवातीला मी लिहायला सुरुवात केलं होतं, ते सुरुवातीला कसं असतं, कुठलाही कवी लिहायला सुरुवात करतो तर त्यावेळेस अतिशयोक्ती किंवा ह्या अशा गोष्टींच्यावरती लिहिणं हे आपल्याला खूप जवळचं वाटतं. पण नंतर जसं तुमच्या सामाजिक जाणीवा मजबूत होत जातात, समाजाबद्दलच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे तुम्ही उघड्या डोळ्याने बघू लागता, मग तुमची कविता, तुमचे विचार प्रगल्भ होत जातात. मग त्याच्यानंतर तुमच्या कवितामध्ये, तुमच्या लिखाणामध्ये समाजाविषयीचे जे भान असतं ते उतरायला लागतं. तर ही कविता अशीच एकदम सुरुवातीला लिहिलेली कविता आहे, सादर करतोय. किती सुंदर असावं एखाद्याने. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या मुलायम ओठांना स्पर्श करताना गुलाबाच्या पाकळ्यांनाही कोमेजल्यासारखं वाटावं आणि मऊ दुलईलाही स्वतःची चलबिचल झाल्यासारखं वाटावं. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या मुलायम ओठांना स्पर्श करताना गुलाबाच्या पाकळ्यांनाही कोमेजल्यासारखं वाटावं आणि मऊ दुलईलाही स्वतःची चलबिचल झाल्यासारखं वाटावं. किती सुंदर असावं एखाद्याने. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या तेजस्वी कांतीला बघून हरिणीलाही क्षणभर हिरमुसल्यासारखं व्हावं आणि सूर्याच्या तेजालाही क्षणभर फिकं पडल्यासारखं व्हावं. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या तेजस्वी कांतीला बघून हरिणीलाही क्षणभर हिरमुसल्यासारखं व्हावं आणि सूर्याच्या तेजालाही क्षणभर फिकं पडल्यासारखं व्हावं. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या 2 क्षणांच्या सोबतीसाठी साक्षात मृगजळालाही निमित्त मात्र का होईना स्वतःचाच भास व्हावा. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या 2 क्षणांच्या सोबतीसाठी साक्षात मृगजळालाही निमित्त मात्र का होईना स्वतःचाच भास व्हावा आणि शेवटच्या जीवन घटका मोजणाऱ्यालाही क्षणभर का होईना पुनर्जन्म मिळाल्याचा भास व्हावा. शेवटच्या जीवन घटका मोजणाऱ्यालाही क्षणभर का होईना पुनर्जन्म मिळाल्याचा भास व्हावा. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी किंबहुना सुरांनाही 8वा सूर सापडावा. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी किंबहुना सुरांनाही 8वा सूर सापडावा आणि मौनालाही रुपेरी स्वरांचा किनारा सापडावा. आणि मौनालाही रुपेरी स्वरांचा किनारा सापडावा. किती सुंदर असावं एखाद्याने की जिचा मृदूपणा आणि नाजूकता बघून पौर्णिमेच्या चंद्रालाही आपल्या मंद प्रकाशाने तिच्या करपण्याची भीती वाटावी. किती सुंदर असावं एखाद्याने की जिचा मृदूपणा आणि नाजूकता बघून पौर्णिमेच्या चंद्रालाही आपल्या मंद प्रकाशाने तिच्या करपण्याची भीती वाटावी आणि पाण्यालाही तिला स्पर्श करताच तिच्या विरघळून जाण्याची भीती वाटावी. किती सुंदर असावं एखाद्याने की जिचा मृदूपणा आणि नाजूकता बघून पौर्णिमेच्या चंद्रालाही आपल्या मंद प्रकाशाने तिच्या करपण्याची भीती वाटावी आणि पाण्यालाही तिला स्पर्श करताच तिच्या विरघळून जाण्याची भीती वाटावी. किती सुंदर असावं एखाद्याने. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या निघून जाण्याने आणि नसण्याने. किती सुंदर असावं एखाद्याने की जिच्या निघून जाण्याने आणि नसण्याने अमूल्य अशा वेळेलाही क्षणभर थांबून तिचा शोध घ्यावासा वाटावा. अमूल्य अशा वेळेलाही क्षणभर थांबून तिचा शोध घ्यावासा वाटावा आणि मग आयुष्याचं तर काय, जगणं तिथंच सोडून द्यावंसं वाटावं. किती सुंदर असावं एखाद्याने. खूप धन्यवाद. तर ही एक कविता होती. ह्यानंतर आपण आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ, परदेशातील संधी.
जसं मगाशी मी सांगितलं की तुम्ही जी कंट्री टार्गेट करणार असाल तिथली सगळी इन्फॉर्मेशन घ्या. आता US मध्ये जर तुम्ही अप्लाय करण्याचा जर काही प्लॅन करत असाल तर फॉर पर्सन्स हू हॅव बीन एम्प्लॉईड इन हायली स्पेशलाइज फील्ड लाईक IT ऑर समथिंग, तर अशा लोकांना H1B विजाचा ऑप्शन असतो. त्यांनी नक्की त्याच्यासाठी ट्राय करावं. जरी आता अमेरिकेचे विजा संबंधीचे थोडे जे नियम आहेत ते थोडेसे त्यांनी खूप अवघड केलेले आहेत, पण तरीही त्यांच्यासाठी ही एक माझा आवाज येतोय? मध्ये थोडं काहीतरी इंटरप्ट झालं होतं. माझा आवाज येतोय? कुणीतरी ओके फाईन. तर मी हे बोलत होतो की एक मिनिट, मी जरा आपले जे रसिक प्रेक्षक असतात त्यांनी जी दाद दिलेली आहे तिला आपण दाद नाही दिली तर प्रेक्षक नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ज्या कमेंट्स आल्यात त्याच्यावरती बोलणं खूप गरजेचं असतं. संतोष वाढवणे म्हणतायत सुपर्ब. नरसाळे शीतल पण ऑनलाईन जॉईन केलेलं आहे. संतराम झावरे सर म्हणतायत की नवागतांसाठी फारच उपयुक्त माहिती. हो, नक्कीच खूप उपयुक्त ठरेल. संगीता वाढवणे म्हणतात खूप छान माहिती. मनोज मोहिते धन्यवाद, खूप धन्यवाद. निलिमा मोहिते खूप सुंदर, खूप धन्यवाद. आई सुंदर भावदर्शन, हो खूप खूप धन्यवाद. विकास आढाव म्हणतायत तुझं विण जग भिकारी. क्या बात भावा. अगदी अगदी. आईशिवाय कुठलीच गोष्ट पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आईविषयी छानच भावा असे बेलोटे बापू म्हणतायत. विवेक गोपाळे म्हणतात आई खूप सुंदर वर्णन. धन्यवाद भावा. सुदर्शन शेवाळे, आमचे शेवाळे सर आलेले आहेत. नाईस म्हणतायत, खूप धन्यवाद. श्री सौंदर्याचं किती सुंदर वर्णन. संगीता गोपाळे नक्कीच खूप धन्यवाद. किती सुंदर वर्णन करावं एखाद्यानं की ज्याच्या प्रेमात आम्ही पडावं. क्या बात भावा, क्या बात. खूप दर्दी. विवेक गोपाळे खूप धन्यवाद. बेलोटे बापू खूप धन्यवाद. स्नेहल मस्के म्हणतात वा वा, खूप धन्यवाद स्नेहल. वैशालीताईंची कमेंट आहे. संताराम जावरे म्हणतात लाखात एक. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद मित्रांनो. नरसाळे शीतल म्हणते नाईस. शीतल खूप धन्यवाद. विशाल पाटील म्हणतायत जमलंय. सविता जावरे या धन्यवाद. अविन मोरे येस वी कॅन हिअर यू. ओके, थँक्स फॉर द कन्फर्मेशन. ओके, तर मी हे बोलत होतो की जे लोक हायली स्पेशलाइज फील्डमध्ये काम करत आहेत अशा लोकांनी H1B साठी US साठी तुम्ही करू शकता अप्लाय. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे स्टुडंट्स आहेत ह्या लोकांसाठी कुठल्या फॉरेनच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत अशा कुठल्या आहेत. तर जे लोक आत्ता स्टुडंट्स आहेत तर ह्या लोकांनी आपल्या इथे स्कॉलरशिप्स कोण प्रोव्हाइड करू शकतं तर हे थोडा रिसर्च करायला हवा. टाटा फेलोशिप म्हणून एक आहे, तर ते तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात फॉरेन स्टडीजसाठी. तर नक्की अशा जे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात असं थोडंसं सर्च करा आणि त्यांच्याकडून तुम्ही स्कॉलरशिप मिळवून फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून ॲडमिशन घ्या. हा एक खूप चांगला ऑप्शन आहे, कारण एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळालं की मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॉलेज कंप्लीट केल्यानंतर तुम्ही तिथेच इंटर्नशिप सुरू करू शकता आणि तिथेच तुम्हाला पुढच्या जॉबच्या संधी मिळू शकतात. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावरती सगळ्यांनी थोडंसं भर द्यायला हवा की जे आत्ता स्टडी करतायत. ह्याच्या व्यतिरिक्त आता सपोज कुणाला काही बिझनेस सेटअप करायचा असेल तर तुम्ही जे तिथे ऑलरेडी आत्ता लोक असतील आपले जे गेलेले आहेत तर अशा लोकांच्या थोड्याशा मदतीने तिथली त्या लोकांची जी नीड आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही काही गोष्टींचं इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यातलं एक्सपोर्ट जे आहे तर ते सगळं तुम्ही सेटअप करू शकता. त्यासाठी तुम्हाला तिथं प्रॉपर चॅनल थ्रू जावं लागेल. तर अशा लोकांसाठीही इथे संधी तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर इथे खूप सगळ्या हॉटेल्समध्ये म्हणा किंवा इकडे तिकडे S पासवरती खूप सगळे लोक काम करतात. म्हणजे तुम्ही इथे येऊन ज्यांच्याकडे जास्त क्वालिफिकेशन नाही आहे तर अशाही लोकांना इकडे बाहेरच्या देशांमध्ये खूप संधी अवेलेबल आहेत. त्यांनी काही एजन्सीज थ्रू त्यांना अशा ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे
आणि मग अशा एजन्सी थ्रू तुम्ही ज्यावेळेस जाता मग त्याच एजन्सी तुम्हाला तिथे एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतात. इथे खूप सगळे लोक मी ज्यावेळेस बाहेर जातो, ज्यावेळेस लोकांशी इंटरॅक्ट करतो, तर आपल्या भारतामधले खूप लोक दिसतात, बांगलादेशमधले असतात की जे लोक इकडे ॲज अ वेटर म्हणून काम करतात किंवा ॲज अ वर्कर म्हणून इकडे काम करतात. तर त्यांनाही ऑपॉर्च्युनिटी आहेत. इन शॉर्ट, प्रत्येक फील्डमधल्या माणसाने आपल्या फील्ड संबंधी थोडासा स्टडी करा. आपल्याला कुठल्या फील्डमध्ये कोणत्या देशामध्ये कोणत्या लोकेशनला आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही थोड्या सर्च करा. स्वतःचं सोशल मीडियावरचं जे अपिअरन्स आहे ते अपिअरन्स तुम्ही थोडंसं वाढवा आणि मग तुम्हाला बघा नक्कीच ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच तुम्हाला मिळणार, ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर आता ऑलरेडी 1-1.25 तास झालेला आहे. सो मी आता आपल्या लाईव्हच्या शेवटाकडे जातो. तर मगाशी अरविंद झावरे यांनी रिक्वेस्ट केली होती की थोडंसं तिकडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनबद्दल बोला. तर मित्रांनो, आता इकडे सिंगापूरबद्दल बोलायचं झालं तर सिंगापूरने खूप चांगल्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या होत्या. सगळ्यात मुख्य म्हणजे इथली जी लोकं आहेत या लोकांनी गव्हर्नमेंट्सने घातलेले रूल्स खूप चांगल्या प्रकारे फॉलो केले आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज इकडे सिच्युएशन जी आहे कोरोनाची ती खूप कंट्रोलमध्ये आलेली आहे. म्हणजे 1 आठवड्याचा जर विचार करायचा झाला तर 2-3 दिवसामध्ये 1-2 दिवस झिरो काउंट येतो पूर्ण कंट्रीचा आणि बाकीच्या दिवसांमध्ये 3-4 अशा कम्युनिटी केसेस येतात. त्यामुळे इथे अगदी कोरोना आता कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यामुळं तुम्ही तिकडे सगळे तुमच्या स्वतःची, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या अशी एकदा परत तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो. निलेश नांदोडे भावसार आमचे मित्र आलेले आहेत, नमस्कार. साया सोमजल जॉईन केलेले आहेत, धन्यवाद. प्रियंका जाधव ऑनलाईन आलेल्या आहेत, जॉईन केलेलं आहे, धन्यवाद. मित्रांनो, मी आता शेवटी काही चारोळ्या घेतो, अजून एखादी गझल घेतो आणि मग आपण आपला हा जो प्रोग्राम आहे लाईव्ह हा संपूया. तर मी काही चारोळ्या तुमच्यासमोर घेतोय. ही जी चारोळी आहे ना, तर ही म्हणजे आपण आपल्या मुलीला 20-25 वर्ष खूप काळजीने वाढवतो आणि मग एक वेळ येतो की तिला आपल्याला दुसऱ्या कोणाच्या तरी स्वाधीन करायचं असतं. तर ही चारोळी त्याच्याशी थोडीशी संबंधित आहे. हे बघा. इवलंसं आयुष्य कळीचं, खर्ची पडतं रंगरूप सावरताना. इवलंसं आयुष्य कळीचं, खर्ची पडतं रंगरूप सावरताना. किती घालमेल होत असेल फुलताना, जपलेला सुगंध वाऱ्या हवाली करताना. इवलंसं आयुष्य कळीचं, खर्ची पडतं रंगरूप सावरताना. किती घालमेल होत असेल फुलताना, जपलेला सुगंध वाऱ्या हवाली करताना. पुढची कविता थोडीशी रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक कविता पण ॲड करायलाच पाहिजेत. आपल्याकडे खूप काही दर्दी रसिक पण असतात ज्यांना अशा टाईपच्या कविताही खूप आवडतात. तर त्यांच्यासाठी पुढची कविता म्हणजे चारोळी घेतोय. आज तुझ्या मिठीचा सुगंध पूर्ण अंगभर दरवळू दे. आज तुझ्या मिठीचा सुगंध पूर्ण अंगभर दरवळू दे. तुझ्या माझ्या ओठांना मुक्तपणे एकमेकांच्या मिठीत विसावू दे. आज तुझ्या मिठीचा सुगंध पूर्ण अंगभर दरवळू दे. तुझ्या माझ्या ओठांना मुक्तपणे एकमेकांच्या मिठीत विसावू दे. पुढची एक चारोळी म्हणजे बघा की खूपदा असं होतं ना की आपल्या आयुष्यामध्ये खूप सगळे लोक येतात आणि काही लोक अचानक एक्झिट घेतात. आपल्या आयुष्यातून ते निघून जातात, काही कारणं असतील त्याची. तर त्याच्यावरती ही पुढची एक चारोळी बघा. पाऊस गेल्यावरही खानाखुणा तशाच पाठीमागे उरतात. पाऊस गेल्यावरही खानाखुणा तशाच पाठीमागे उरतात. जवळची माणसंही गेल्यावर जाताना असंच काहीतरी करतात. जवळची माणसं गेल्यावरही जाताना असंच काहीतरी करतात. पुढची अजून एक चारोळी घेतोय बघा. नक्कीच आज दोघांचं काहीतरी बिनसलं होतं. नक्कीच आज दोघांचं काहीतरी बिनसलं होतं.
पापण्यांनाही अश्रूंचं ओझं वाटलं होतं. नक्कीच आज दोघांचं काहीतरी बिनसलं होतं, म्हणूनच पापण्यांनाही अश्रूंचं ओझं वाटलं होतं. अजून एक चारोळी घेतोय. हा थोडासा रोमॅन्टिक प्रकारामधला थोडा चारोळी मी शेवटी घेतोय. आपले काही दर्दी प्रेक्षक नाराज व्हायला नकोत. तर पुढची चारोळी आहे, रात्रीचा एकटेपणा आणि तुझी आठवण. रात्रीचा एकटेपणा आणि तुझी आठवण आता असे काही ठरवून सोबत येतात. रात्रीचा एकटेपणा आणि तुझी आठवण आता असे काही ठरवून सोबत येतात की मी नाहीच उरलोय आता माझा, याचीच जणू मला सारखी आठवण करून देतात. पुढची एक चारोळी घेतो. फार सोपं असतं बघ तुझ्या आठवणींना आठवणं. फार सोपं असतं बघ तुझ्या आठवणींना आठवणं, पण अवघडाहून अवघड जातं आल्या आठवणींना माघारी पाठवणं. आपल्याकडे वेळ थोडा आहे त्यामुळे मी थोडंसं पटपट घेतोय. एक पुढची चारोळी बघा. जसं एखाद्या कपलमध्ये थोडंसं भांडण होतं ना, मग भांडण झाल्यानंतर ते मी बोलणारच नाही हे असं तसं ते सगळं सुरू होतं. पण एखादा हायचा मेसेज आला, सगळं जो राग सगळं विरघळून जातं. ही चारोळी बघा, त्याच्यावर आहे, कुणाकडून तरी मिळतो तू पाठवलेला निरोप. कुणाकडून तरी मिळतो तू पाठवलेला निरोप, क्षणार्धात मग मन पुसतं तुझ्यावरचे सगळे आरोप. कुणाकडून तरी मिळतो तू पाठवलेला निरोप, क्षणार्धात मग मन पुसतं तुझ्यावरचे सगळे आरोप. पुढची एक चारोळी घेतो. निलेश नांदोडे म्हणतायत सही, रिपीट वन्स मोर प्लीज. रात्रीची चारोळी. रात्रीची चारोळी कोणती होती? ओके निलेश मित्रा, तुझ्यासाठी तुझी फरमाईश पूर्ण करतोय. रात्रीचा एकटेपणा आणि तुझी आठवण आता असे काही ठरवून सोबत येतात. रात्रीचा एकटेपणा आणि तुझी आठवण आता असे काही ठरवून सोबत येतात की मी नाहीच उरलोय आता माझा, याचीच जणू सारखी आठवण करून देतात. कोणाची काही फरमाईश असेल तर नक्की सांगा. पुढची एक चारोळी घेतो. अश्रू न ओघळू देता समोरासमोर डोळ्यातल्या डोळ्यात. अश्रू न ओघळू देता. थोडंसं इंटरप्ट झालंय, मी पुन्हा आय थिंक सगळ्यांना माझा आवाज जातोय. तर पुढची चारोळी घेतोय. अश्रू न ओघळू देता समोरासमोर डोळ्यातल्या डोळ्यात रडता येतं. तसं होण्यासाठी रडण्यामागचं कारण मात्र फक्त समोरच्यालाच माहिती असावं लागतं. एक जे मी आता कविताच्या शॉर्टलिस्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये एक सुट्टा शेर आलाय, तो एक घेतो. आपल्या आजूबाजूला सगळीकडे जात पात ह्याच्यावरनं खूप सगळं वाईट परिस्थिती निर्माण केली जाते. तर त्याच्यावरती हा एक शेर आहे बघा. जातीपातीची किती लक्तरे आपण पांघरली. जातीपातीची किती लक्तरे आपण पांघरली, नवल न वाटो कुणास जर मरणाने आपणास जात विचारली. जातीपातीची किती लक्तरे आपण पांघरली, नवल न वाटो कुणास जर मरणाने आपणास आपली जात विचारली. अजून एक चारोळी घेतो. ही चारोळी माझी खूप आवडती चारोळी आहे. चारोळी अशी आहे. तुझी आठवण आल्याचं सांगितल्यावर तू विचारतेस मला की का आठवण आली. तुझी आठवण आल्याचं सांगितल्यावर तू विचारतेस मला की का आठवण आली. हे म्हणजे सावलीला विचारल्यासारखं किती माझ्यासोबत का आली. पुढची एक चारोळी अजून घेतो. इतर वेळी जरी माझं मन नको तिकडं वेड्यासारखं भरकटतं. इतर वेळी जरी माझं मन नको तिकडं वेड्यासारखं भरकटतं,
पण तुझा विषय आला की माझं अख्खं जग तुझ्या भोवती एकवटतं. इतर वेळी जरी माझं मन नको तिकडं वेड्यासारखं भरकटतं, पण तुझा विषय आला की माझं अख्खं जग तुझ्या भोवती एकवटतं. अजून एक जो माझा चारोळी संग्रह आहे सहज सुचलेलं, तर ह्या चारोळी संग्रहातली एक खूप आवडती आणि खूप जणांना आवडलेली एक चारोळी तुमच्यासोबत मी सादर करतो. आपण ज्यावेळेस कुठलाही सण असतो तर त्या सणामध्ये आपण काय करतो ना, आपल्या दरवाजाला एक हार बांधतो आपण, बरोबर, तोरण किंवा आपण हार म्हणतो. तर त्या हारामध्ये ना काही झेंडूची फुलं असतात, मग मध्ये एखादं आंब्याचं पान असतं, त्याच्यानंतर मग शेवंतीचं फुल असतं. तर अशा प्रकारे आपण तो हार तयार केलेला असतो. तर आता ही एक तशीच एक चारोळी मी तुमच्यासोबत सादर करतो बघा. हारातील झेंडूला पानाची तीव्र घृणा असते. हारातील झेंडूला पानाची तीव्र घृणा असते, कारण शेवंती सोबतची गाळाभेट पानामुळे टळलेली असते. हारातील झेंडूला पानाची तीव्र घृणा असते, कारण शेवंती सोबतची गाळाभेट पानामुळे टळलेली असते. साया सुमजल म्हणतीये मैत्रीवर एक होऊन जाऊ दे. अच्छा, नक्की साया, मी एखादी मैत्रीवरची चारोळी घेण्याचा प्रयत्न करतो. विशाल पाटील म्हणतायत कॉलेजमध्ये असताना कुठं लपला होता कवी. अरे मित्रा, त्यावेळेस आपल्या कॉलेजची दुनियादारी, कॉलेजचा अभ्यास, काही गोष्टी राहून जातात. जसा वेळ मिळाला तसं थोडंसं नंतर लिहित गेलो. साया समजल, प्रदीप एक नंबर, सो प्राऊड ऑफ यू. एक मैत्रीवर नक्की नक्की साया, थँक्यू सो मच. स्नेहल मस्के, हो खूप धन्यवाद. पुष्कर, क्या बात है काका, फुल रोमॅन्टिक. पुष्कर, अरे तू आत्तापासून रोमॅन्टिक वगैरे म्हणतोय, क्या बात आहे. अजून काही चारोळे घेतो. मी समोर आल्यावर तुला मोजून मापून वागणं जमत नाही. मी समोर आल्यावर तुला मोजून मापून वागणं जमत नाही. आणि अशा वेळी मोजून मापून वागायचं असतं, अशा गोष्टींवर माझाही विश्वास पुरत नाही. अजून एक पुढची चारोळी घेतो. एकांतात घालवलेल्या रात्री खूप काही देऊन गेल्या. एकांतात घालवलेल्या रात्री खूप काही देऊन गेल्या. एकट्याच्या जगात जगण्यासाठी लागणारं एक पात्री नाटक लिहून गेल्या. संतराम जावरे म्हणतात अतिसुंदर झेंडू शेवंती. ही खूप लोकांची आवडती चारोळी आहे. स्नेहल मस्के म्हणतीये आय रिमेंबर दिस वन फ्रॉम युअर बुक. येस, नक्कीच. निलेश, अजून दुसरं चारोळी संग्रह येत आहे का तुझा? मित्रा, आता चारोळी संग्रह नाही येते. आता मी एक माझ्या कवितांच्या संग्रहावरती थोडंसं काम करतोय. सो थोडंसं लवकरच मी जसं थोडं शक्य होईल मी माझा पुढचा काव्यसंग्रह आणण्याचा प्रयत्न करीन. मित्रांनो, अजून एक कविता म्हणजे चारोळी घेतो. हा भरून आलेला ढग काही उगीच बरसत नाही. हा भरून आलेला ढग काही उगीच बरसत नाही. जसं आपल्याला भरून आल्यावर डोळ्यातलं पाणी थांबत नाही. सांजवेळी माझी सावली निघून जाते काहीच न सांगता. सांजवेळी माझी सावली निघून जाते काहीच न सांगता. माझी सावली आणि तू दोघेही आजकाल सारखंच वागता. मर्जीने तुझ्या वरून राजा पडू दे पेरणीपुरता पाऊस. ही माझी एक आवडती चारोळी आहे. मर्जीने तुझ्या वरून राजा पडू दे पेरणीपुरता पाऊस. ढेकळातून सोनं उगवायला मग बळीराजा पाडील घामाचा पाऊस. पुढची चारोळी घेतोय. भलेही नको सांभाळू पावसा तू मर्जी ह्या जगाची. भलेही नको सांभाळूस पावसा तू मर्जी ह्या जगाची. भूक तेवढी मात्र भागव तहानलेल्या ढेकळाची. तू भेटून गेलीस की तुझं चित्र काही केल्या डोळ्यासमोरून जात नाही. तू भेटून गेलीस की तुझं चित्र काही केल्या डोळ्यासमोरून जात नाही. नको नको म्हटलं
तरी मग मन तुला न्याहाळण्याचा हट्ट सोडत नाही. आजवर आपण बोललेलं सगळं रेंगाळत असतं माझ्या मनात. आजवर आपण बोललेलं सगळं रेंगाळत असतं माझ्या मनात. तुझा असतो मला वेडा प्रश्न, आठवतं कसं तुला सगळं जुनं एका क्षणात. आठवणींचा सारा गाव तिच्यासाठी सोबत म्हणून मागे सोडलाय. आठवणींचा सारा गाव तिच्यासाठी सोबत म्हणून मागे सोडलाय. वेशीवर एकटाच आहे उभा मी, तरी तिच्या एकटेपणाचा आळ माझ्यावर आलाय. मनातल्या मनात सुद्धा एक मोठं जग असतं. मनातल्या मनात सुद्धा एक मोठं जग असतं. नाही म्हटलं तरी दोघं राहतील एवढं त्याचं अंगण असतं. तुझ्या कपाळावरचं पुसलंय मी फुटक्या नशिबाचं गोंधन. तुझ्या कपाळावरचं पुसलंय मी फुटक्या नशिबाचं गोंधन. सजलंय बघ तिथे आता माझ्या ओठांचं कोंदण. पुढची चारोळी घेतो. सरलेल्या प्रत्येक दिवसाचा रात्रीकडे हिशेब मागायचा नसतो. सरलेल्या प्रत्येक दिवसाचा रात्रीकडे हिशेब मागायचा नसतो. तिला डोळा लागावा म्हणून कधीतरी आपलाही खांदा द्यायचा असतो. तर ह्या काही चारोळ्या होत्या मित्रांनो. एक दोन पावसावरच्या थोड्या चारोळ्या घेतो. बरसणाऱ्या पावसाला कवितेत बांधायचं नसतं. ही आमची चूक आहे की आम्ही बांधतो. बरसणाऱ्या पावसाला कवितेत बांधायचं नसतं, कारण रडणाऱ्याला नेहमी मोकळं होऊ द्यायचं असतं. पावसाळा सरल्यावर उरतात ओढ्यांवर वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा. पावसाळा सरल्यावर उरतात ओढ्यावर वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा. ओढ्यासारखंच होतं मनाचं आठवल्यावर आठवणीतला दिवस जुना. पावसाळा सरल्यावर उरतात ओढ्यावर वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा. ओढ्यासारखंच होतं मनाचं आठवल्यावर आठवणीतला दिवस जुना. आणि अजून एक पुढची चारोळी बघा. म्हणजे काही लोकांचं कसं ना, म्हणजे स्वतःला आवड नसते आणि समोरच्याने काही केलं की त्याला नाव ठेवायचं, असा लोकांचा काही प्रकार असतो. तर त्या प्रकारातल्या लोकांवरची एक चारोळी बघा. खरं तर काही लोकांची कमी झालीये भिजायची हौस. खरं तर काही लोकांची कमी झालीये भिजायची हौस. आणि उगीच पावसावर राग काढत म्हणायचं येत नाही आता पहिल्यासारखा वळवाचा पाऊस. एक चारोळी होती त्याच्यावरची. अजून एक पुढची चारोळी घेतो. पावसात निथळणारं चाफ्याचं फूल आणि हिरवं पान घालतं त्यावर पांघरून. पावसात निथळणारं चाफ्याचं फूल आणि हिरवं पान घालतं त्यावर पांघरून. खिडकीतून बघताना कौतुकाने मी गहिवरलो, बघून कसं घेतात ते एकमेकांना सावरून. आमचे मित्र किशन तनपुरे आत्ता जॉईन केलेला आहे. मित्रांनो अजून एक रोमॅन्टिक दोन शेर घेतो. सुनी सुनी आसुसलेली मिठी माझी कुणीच नाही पुरवले डोहाळे तिचे आज. सुनी सुनी आसुसलेली मिठी माझी कुणीच नाही पुरवले डोहाळे तिचे आज. ओठांना ओठांची लागली होती आस, कदाचित ओठ ओठांची ओळख विसरले आज. ओठांना ओठांची लागली होती आस, कदाचित ओठ ओठांची ओळख विसरले आज. अजून एक दोन शेर घेतो. किती ठिकऱ्या उडल्या आजवर मनाच्या, मनाच्या वस्तीत मी फक्त भग्नावशेष उरलो. किती ठिकऱ्या उडल्या मनाच्या,
किती ठिकऱ्या उडल्या आजवर मनाच्या, मनाच्या वस्तीत मी फक्त भग्न अवशेष उरलो. संपेल भेट शेवटची आपुली जेव्हा, संपेल भेट शेवटची आपुली जेव्हा, कळेल तुला आजवर मी तुझ्यात किती भिनलो. अजून एक दोन सुटे शेर घेतो मित्रांनो आणि मग आपण थांबूया. गणित माझं नेहमीच साधं सरळ असायचं. गणित माझं नेहमीच साधं सरळ असायचं. समोरचाच बेरीज वजाबाकीत हातचा चुकायचा. होऊ दे आजूबाजूला जाती जातींचा कितीही नंगानाच, होऊ दे आजूबाजूला जाती जातींचा कितीही नंगानाच, आपण मनातल्या मनात माणूस जपायचा. होऊ दे आजूबाजूला जाती जातींचा कितीही नंगानाच, आपण मनातल्या मनात माणूस जपायचा. अजून दोन शेर घेतो. पावसावरचे दोन शेर आहेत. बरसताना हात आखडता घेऊ नकोस वरून राजा, बरसताना हात आखडता घेऊ नकोस वरून राजा, राजा असूनही मग तू माणसाच्या कुळातला वाटतो. बरसताना हात आखडता घेऊ नकोस वरून राजा, राजा असूनही मग तू माणसाच्या कुळातला वाटतो. विसरून जुने हेवे दावे बरस लेकीची पाठवणी केल्यासारखा, विसरून जुने हेवे दावे बरस लेकीची पाठवणी केल्यासारखा, माझा बळीराजा फक्त एवढंच तुझ्याकडे मागतो. मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आता या लाईव्हमध्ये मी थांबतोय. मी फक्त एकदा सगळ्यांच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या एकदा बघतो. सुदर्शन शेवाळे सर म्हणतात सर्वच चारोळ्या खूपच छान, हृदयस्पर्शी. खूप धन्यवाद शेवाळे सर. शाश्वती म्हणतीये सगळ्यात चारोळ्या अप्रतिम, धन्यवाद. संतराम झावरे म्हणतायत ढग सुंदरच, क्या बात. संजय वाळुंज अतिशय सुंदर, खूप धन्यवाद. विकास आढाव म्हणतात खूप छान. अभिजित इनामदार म्हणतात वा वा. स्नेहलची पण लाईकची स्माइली आलेली आहे. अभिजित म्हणतात आपले कवी आज खूप भारले आहेत, छानच, एकदम बहरले आहेत म्हणायचं असेल मे बी. ओके. किशन तनपुरे यांनी पण जॉईन केलं होतं. वैशाली कोठावळे म्हणतात सुंदर, खूप धन्यवाद. स्नेहल मस्के यांना चाफा ही चारोळी खूप आवडलेली दिसतीये. किशन तनपुरे म्हणतात नाईस प्रदीप भावा. सविता वहिनी पण यांनी लाईक केलेलं आहे. दर्शन पोखरकरे म्हणतात. विकास आढाव म्हणतात पुन्हा कधी, एव्हरी संडे. नक्की नक्की. मी यानंतर वेगवेगळ्या कविता म्हणा किंवा आणखी काही वेगळे विषय असतील तर ते घेऊन बेधडक महाराष्ट्र ह्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या समोर लाईव्ह येणारच आहे. तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ देऊन आज लाईव्हसाठी अवेलेबल राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद. आणि नक्कीच हे बेधडक महाराष्ट्र हे जे प्लॅटफॉर्म आहे, बेधडक महाराष्ट्राचं जे फेसबुक पेज आहे याला लाईक करा. खूप खूप धन्यवाद.